श्री गुरुदेव दत्त. श्रीकृष्ण परमात्मने नमः. भागवत कथा अर्थात श्रीमद भागवत महापुराण ही भगवंतांची वाङ्मयीन मूर्तीच आहे असे साक्षात भगवंतांनीच सांगितलं आहे. संसारातील भय दुःख यांचा समूळ नाश करणारे, मन शुद्ध करणारे असे अमृत हे श्रीमद भागवत. आबालवृद्धांच्या मनावर अधिराज्य असलेल्या सर्वांचा योगक्षेम चालवणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचे समग्र जीवनपट उलगडणारे परमपवित्र श्रीमद भागवत ऐकणे म्हणजे महापर्वणीच. जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतन लभेत, अर्थात अनेक जन्मांच्या पुण्याने भागवत श्रवणाची संधी प्राप्त होते. त्यामुळे भगवंताची सर्वांवर कृपा व्हावी असा विशाल हेतू संकल्पित करून श्री दत्त देवस्थान कोणगाव साखरपा आयोजित श्रीमद भागवत कथेच्या सप्ताहाचा आज आपण शुभारंभ करीत आहोत. सर्वप्रथम वैदिक ब्रह्मवृंद, त्याचप्रमाणे ज्येष्ठ कीर्तनकार ढोलेबुवा यांचे सर्वप्रथम श्री दत्त देवस्थान संस्था कोणगाव यांच्यातर्फे मी स्वागत करीत आहे. त्यानंतर आजपासून ज्यांच्या वाणीतून आपण भागवत ऐकणार आहोत असे आदरणीय समर्थ भक्त मकरंदबुवा सुमंत रामदासी यांचं स्वागत करण्यासाठी मी अध्यक्ष श्री गिरीश काका सरदेशपांडे यांना इथे बोलवतो. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन बुवांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे संहिता वाचक म्हणून लाभलेले श्री गोविंद मांडवणे गुरुजी यांचं स्वागत आपले आदरणीय रत्ताका रेमणे करतील. रत्ताका हां. गुरुजींचं स्वागत दत्ताका करतायत. श्री गुरुदेव दत्त. दररोज सकाळी 8 वाजता संहिता वाचन होत आहे, त्यामुळे ज्यांना ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांनी इथे देवळामध्ये उपस्थित राहा. त्यानंतर तबला साथ करणारे श्री विश्वास जोशी यांचं स्वागत संस्थेचे खजिनदार केदार काका रेमणे करतील. संवादिनीसाठी लाभलेले श्री सुशीलजी गद्रे यांचं स्वागत दत्त देवस्थान संस्थेचे सदस्य मंदार काका आठले करतील. बासरीसाठी साथ करणारे श्री आदित्य गोगटे हे आपल्याला नागपूर येथून लाभलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी केदार काकांना आमंत्रित करतो. केदार काका, आपण त्यांचं स्वागत करा. श्रीमद भागवत कथेच्या या यज्ञामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाचा, या महामंत्राचा जप करण्याचा अनुष्ठान जे करतायत ते श्री रेणुकादास भोपी यांचं स्वागत दत्तभक्त मानस रेमणे करेल. ध्वनी संयोजनासाठी आपल्याला लाभलेत श्री उदयराजजी सावंत. एस कुमार साऊंड्स अँड सर्व्हिसेस रत्नागिरी यांचं स्वागत ओमकार करेल. ओमकार आठले. व्हिडिओसाठी आपल्याला लाभलेत श्री स्वरूप गोडबोले, त्याचं स्वागत चैतन्य सरदेशपांडे करेल.
रामाणे आहेत का इथे आपले? रामाणे मंचाजवळ या. आपण ज्या इथे मंच बघतोय किंवा मंडप बघतोय त्याचे कर्ता करविता श्रीयुत रामाणे यांचं स्वागत गिरीश करतील. अजय दादा आपण करा असं त्यांची इच्छा आहे. त्याचप्रमाणे आपण इथे उपस्थित सुहृदयी भगवत भक्तांचे दत्त देवस्थानतर्फे सहर्ष स्वागत करत आहोत. आज सकाळी प्रारंभी भागवत ग्रंथाची दिंडी आणि ग्रंथपूजन झाले. त्यानंतर पृथ्वीजांच्या पवित्र वेदमंत्रोच्चारात प्रधान संकल्प करण्यात आला आणि पुण्यावाचन झालेले आहे. आणि आजपासून भागवत कथेचा महायज्ञ आपण सुरू केलेला आहे. श्री दत्त जयंती उत्सवाचे हे 106वे वर्ष आहे. सलग सन 1981 साली तत्कालीन मंडळींनी श्री दत्त देवस्थान कोंडगाव न्यासाची सरकारी दप्तरी नोंद केली. 106 वर्षापूर्वी याच ठिकाणी श्री गोपालकृष्णांचे मंदिर होते, परंतु मूर्ती वैगुण्यामुळे गोपालकृष्णाच्या मूर्तीचे विसर्जन केले गेले आणि कालांतराने श्री दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना तत्कालीन मंडळींनी केली. दत्त देवस्थान कोंडगावमार्फत दरवर्षी विविध धार्मिक कार्यांचे आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षी होणारा दत्त जन्मोत्सव, अधिक मासानिमित्त होणारी विविध प्रकारची सेवा इत्यादी दरवर्षी केल्या जातात. गतवर्षात आलेल्या पुरुषोत्तम मासानिमित्त ऋग्वेद संहिता पारायण सेवा वेदमूर्ती मुरवणे गुरुजी आणि त्यांच्यासह आलेल्या ब्रह्मवृंदांनी केली. सन 2021 साली श्री दत्त देवस्थान संस्थेच्या पुढाकाराने आणि नाम फाउंडेशन तसेच काजळी प्रेमी मंडळींच्या सहकार्याने 1 किलोमीटर परिसरातील गाळ काढण्याचे कार्य संस्थेने पूर्ण केले. यामुळे पुराचा होणारा धोका टळला आणि पाणी पातळीत वाढ झाली. या कार्यासाठी सुमारे 30 लाख रुपये खर्च झाला. हा सर्व खर्च काजळी प्रेमी मंडळींनी संस्थेवर विश्वास टाकून दिला. काजळी नदी गाळ उपसा उपक्रमाची राज्यभर दखल घेतली गेली आणि ज्या ठिकाणी पुराचे फटके बसतात त्या ठिकाणी असे प्रकल्प राबवले गेले. दत्त देवस्थान संस्थेमार्फत सुमारे 30 वर्षाहून अधिक काळ लहान मुलांच्या विविध स्पर्धा घेतल्या जातात आणि त्यांना त्याचे बक्षीसही दिले जाते. दत्त देवस्थानमार्फत विविध वेळेला रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे. अगदी कोविड काळातही सर्व नियम पाळून रक्तदान शिबिर झाले आणि नेहमी रक्तदात्यांचा उदंड प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे. दत्त देवस्थान आणि लोकमान्य मल्टीपर्पज पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने माधवबाग पुणे यांचे आरोग्य तपासणी शिबिर मागील काळात झाले आणि त्याचा लाभ स्थानिकांनी घेतला. दत्त देवस्थान संस्था कोंडगावमार्फत दरवर्षी परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. दत्त देवस्थान संस्था धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात कायम अग्रेसर राहून कार्य करीत आहे. सर्वांना गुरुचरित्र पारायण करता येत नाही, परंतु सर्वांच्या हृदयाच्या ते जवळ आहे. गुरुचरित्र सर्वांना सुलभतेने ऐकता यावे, कळावे, सर्वांवर दत्तकृपा व्हावी या उदात्त हेतूने दत्त देवस्थानने गेल्या वर्षी गुरुचरित्र कथा सप्ताहाचे आयोजन केले. आदरणीय मकरंद बुवा यांनी अतिशय सोप्या भाषेत गुरुचरित्र सांगून श्रोत्यांना अगदी मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाला तमाम दत्तभक्तांनी उदंड मदत केली. अशीच मदत यावर्षीही मिळेल आणि श्रीमद भागवत कथेसारखे महापुराण आपणासारख्या सर्वांना सुलभतेने ऐकता येईल यासाठी भागवत कथा या कार्यक्रमाचे आपण आयोजन केलेले आहे. मी आदरणीय मकरंद बुवा यांना विनंती करतो की आपण भागवत कथेस प्रारंभ करावा. धन्यवाद. श्रीराम समर्थ. सर्वांना सप्रेम नमस्कार. श्रीमद भागवत कथा आरंभ करण्यापूर्वी आपण नेहमीच्या पद्धतीनं 1 मिनिटभर डोळे मिटून शांत बसूया आणि कथेला आरंभ करूया. श्री मंगलमूर्ती मोरया भगवती श्री
जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सब संतन की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। बोलिए हरि ओम नमो। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 हरि ओम। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। बोलिए हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज। जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा। आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वारी वाचा।
गमूपंथ आनंद शुका सारिखे वसिष्ठा कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः नारायणं नमस्कृत्य व्यासं ततो जयमुदीरयेत् जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान श्री गोपाल कृष्ण स्वतःच्या म्हणजे भगवत तत्वाच्या विभूती सांगत असताना विभूती योगामध्ये ज्या महिन्याचं नाव घेतात अशा मासानाम मार्गशीर्षोहम असं ज्याला म्हटलं जातं, अशा पवित्र मार्गशीर्ष मासाच्या प्रतिपदेपासून भगवान श्री दत्तात्रेयांच्या प्रांगणामध्ये मांडलेलं हे श्रीमद भागवत ऐकण्यासाठी उपस्थित असणारे सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला मनापासून नमस्कार करतो। भगवंताची कृपा आपल्यावर अखंड राहावी याकरता आपलं वागणं भगवंताला कसं प्रिय होईल याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे जे धार्मिक सज्जन बसले असतील त्यांच्या श्रीचरणांना वेगळा नमस्कार करतो। अधिकारी साधक तत्वचिंतक श्रेष्ठाचे कला उपासक वैदिक याज्ञिक कीर्तनकार प्रवचनकार समाजातल्या विविध क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी बसलेत, सर्वांबद्दल आदराचा भाव व्यक्त करतो। ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन भगवंताच्या चरणी कीर्तन रूपानं वाहिलं असे आम्हा मुलांचे या प्रबोधन क्षेत्रातले पितामह म्हणून शोभावेत असे परमादरणीय ढोलेबुवा इथे उपस्थित आहेत, त्यांना सगळ्यांच्या तर्फे अभिवादन करतो। या संपूर्ण कार्यक्रमाला मार्गदर्शन करणारे जे ब्रह्मवृंद आहेत त्यांच्या वेदसेवेला अभिवादन करतो। आपल्या साऊंड सिस्टीमनी संपूर्ण कोकण प्रांतामध्ये ज्यांच्या नावाचा दबदबा निर्माण झालेला आहे असे श्री उदयराज यांना सगळ्यांच्या बद्दल प्रेम आहे, तसं आपणही त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करणं आपलं कर्तव्य आहे। त्यांच्या पूर्ण टीम बद्दल आदर व्यक्त करतो। माझे चारही उत्तम असे संगतदार, यांच्या कलेला तर माझा नेहमी नमस्कार असतोच।
कारण त्याशिवाय भागतच नाही, चालत नाही. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि प्रस्तावनेला आरंभ करतो. श्रोते हो, मनुष्याचं जीवन म्हणजे भक्ती, ज्ञान, वैराग्य, कर्म, आसक्ती, पूर्वीच्या वासनांची बंधनं, भविष्यामध्ये आपल्याला काही करायचे अशा अर्थानं जे आपल्याला वाटत असतं, अशा सगळ्या भावना इत्यादी सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज आहे. कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपलं ऐहिक कल्याण व्हावं, आपलं कल्याण व्हावं, आपलं आरोग्य चांगलं असावं, मुलाबाळांचं सगळं व्यवस्थित व्हावं, प्रतिष्ठा असावी, 2 पैसे गाठीला असावेत, मरणही चांगलं यावं, जीवनही चांगलं असावं, असे आणि अशा अर्थाचे अनेक विचार आपल्या मनामध्ये येत असतात. कधी कधी वाटतं काही कोणाचं कोणी नाहीये, देवाची कृपा व्हावी. कधी कधी वाटतं आपल्या कर्तव्यात आपण कधी चुकू नये. असे अनेक विचार आपल्या मनामध्ये सातत्यानं आदलून बदलून येत असतात. त्यातून समाजामध्ये तात्कालिक विचारांचा जो प्रभाव असतो, त्या प्रभावाचा म्हणून एक प्रवाह असतो, त्या प्रवाहातच आपण वावरत असतो, त्याचाही प्रभाव आपल्यावरती असतो. कुणाबद्दल तरी आपण ऐकतो की त्यांनी नर्मदा यात्रा केली, असं वाटतं आपणही नर्मदा यात्रा करावी. कोणीतरी वाटतं गिरनारला खालपासून वरपर्यंत 10,000 पायऱ्या चढून आले परवा एक जण, आपणही जाऊन यावं. कुणी वाटतं अहो यांनी गुरुचरित्र पारायण 2 दिवसात 3 दिवसात केलं. कुणी काय समर्थ म्हणाले, किती योगमूर्ती, किती पुण्यमूर्ती, किती धर्मसंस्थापना, अन्नशांती, परस्तावलो कावलो तप्त झालो, तुझा दासमी व्यर्थ जन्मासी आलो. इतक्यात कानावरती येतं अहो त्यांनी बघितलं का, बरोबर म्युच्युअल फंड्समध्ये बरोबर पैसे गुंतवले आणि 2-4 वर्षामध्ये 8 लाखाचे 80 लाख झाले. अशा एक 10-12 वाक्य बोलायची म्हणून मी बोललो. असे अनेक तरंग आपल्या चित्तामध्ये उमटत असतात. जो गुण वरती येतो सत्वरजतम, आणि त्यातही त्या सत्वगुणातला रजोगुण किंवा सत्वगुणातला तमोगुण वरती येतो. तशा प्रकारच्या भावनांचे तरंग आपल्या चित्तामध्ये उमटत असतात आणि याचा परिणाम आपल्या ऐहिक, पारलौकिक आणि आध्यात्मिक जीवनावरती अत्यंत सखोल होत असतो. संपूर्ण कल्याण ज्याच्यामध्ये आहे त्या कर्तव्यापासून बऱ्याचदा आपण च्युत होण्याची दाट शक्यता असते. म्हणून आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी, संतांनी असा एक गंभीर मार्ग शोधून काढला, असा एक गंभीर धर्म शोधून काढला, ज्या धर्माचं नाव अनेक संतांनी भागवत धर्म असा दिलेला आहे. धर्म याचा अर्थ और ड्युटी, आपलं कर्तव्य. आणि या भागवत धर्माचं मर्म ज्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भागवत. सगळ्या गोष्टी तुम्ही करा, अगदी मन लावून करा. भोग भोगायचे आहेत ना, ते सुद्धा उपभोग छान भोगा. दान धर्म करायचंय तोही छान करा, पण कशातही वाहून जाऊ नका. तुम्ही कनेक्ट राहा ते श्रीमद भागवतातल्या विचारांशी. परिणामतः आपलं पिढ्यानपिढ्याचं कल्याण श्रीमद भागवत करून देतं. वो आपल्याच पिढीतले प्रसिद्ध भागवतकार, कीर्तनकार गोडबोले शास्त्री सांगायचे की भागवत म्हणजे भागवत ते भागवत. अगदी सोपी व्याख्या. भागवत आपल्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करतं. भक्तीची भूक भागवतं, कर्माची भूक भागवतं, ज्ञानाबद्दल आपण कुठं कन्फ्यूज असू तर ती भूक भागवतं, पोटाची भूक भागवतं. भागवताला जो शरण गेला, श्रीमद भागवताला जो शरण गेला याचा अर्थ त्यातल्या विचारांचं त्याच्या आचारात बदल झाला.
याला शरण जाणं म्हणतात. शरण जाण्यात दोन गोष्टी वापरतो ना आपण, एक डोकं, मस्तक, एक मस्तक आणि दोन हस्तक असं करतो ना. मस्तक हे विचारशक्तीचं प्रतीक आहे आणि हस्तक हात म्हणजे क्रियाशक्तीचं प्रतीक आहे. विचारशक्ती आणि क्रियाशक्ती ज्याने भागवतातून प्राप्त करून घ्यायची ठरवली आणि भागवतानं सांगितल्याप्रमाणे जो वागला त्याचं संपूर्ण कल्याण करण्याची जबाबदारी श्रीमद भागवत घेतं. काही करू नका, शांतपणे भागवत ऐका आणि ते ऐकताना असं ऐका की माझ्या वर्तनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि ते प्रामाणिक ऐकल्यानंतर होतच. पुष्कळ वेळा माणूस म्हणतो अहो नुसतं ऐकून काय उपयोग आहे, इतकं ऐकतात ते, काही बदलाय का त्यांच्यात? याचं उत्तर आहे ते ऐकत नाहीत, ते त्या प्रवाहात फक्त असतात नर्मदेतल्या गोट्याप्रमाणे. तो दगड कसा नदीमध्ये वाहून 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 गुळगुळीत झालेला असतो की नाही, असे असे फ्रेश असतात ती मंडळी. बोलायला लागले ना तर असं वाटतं अरे हे हिमालयातनं सरळ इकडेच उतरलेत कोण गावला आता. पण त्या प्रवाहातनं बाहेर काढला, गंगेतून नर्मदेतून त्या नदीतून बाहेर काढला की 2-5 मिनिटात कोरडा. म्हणजे ते त्यात आहेत असं दिसत असतं पण ते ऐकत नसतात. पुष्कळ आई वडील तक्रार करत असतात, बुवा मुलं आमचं ऐकत नाहीत हो. म्हटलं आमच्याकडं पुण्याला मांडके नावाचे कानाचे खूप छान ते मशीन देणारे आहेत ना, कानाचं मशीन छान आमच्याकडे पुण्यात प्रसिद्ध आहे ते कानाचं मशीन घाला त्यांना. तसं नव्हे म्हणे, ऐकत नाहीत म्हणजे त्यांना ऐकू येतं पण ते वर्तनामध्ये बदल करत नाहीत. म्हणून नीट ऐकत नाहीत म्हणून त्यांच्याकडनं ते आचरण होत नाही असाच सिद्धांत आहे बरं का. प्रामाणिकपणानं ऐकणं, कारण आपण आता ऐकणार आहोत परीक्षिती आहे, त्याच्यापूर्वी तो धुंदुकारी आहे. अनेक लोक आहेत की त्यांनी एकदाच भागवत ऐकलं, वारंवारही ऐकलं नाहीत. पुन्हा पुन्हा शुकताल नैमिषारण्यात ते आलेच नाही आणि सांगणारे पुन्हा पुन्हा गेले नाही. ओनली वन टाइम, एकदाच ऐकलं आणि उद्धार झाला. म्हणून पूज्य डोंगरेजी महाराज सांगायचे की जीवनात काही जमलं तर करा, नाही तर करू नका, पण प्रत्येक कथा ऐकताना, प्रत्येक कीर्तन ऐकताना नीट ऐका. प्रत्येक कथा कीर्तन प्रवचन ऐकताना असा विचार करावा, माझ्या जीवनातली ही शेवटची कथा आहे. देव करो आणि आपल्याला शेकडो कथा ऐकायला मिळत, शेकडो कीर्तन ऐकायला मिळत, पण प्रत्येक कीर्तनाला बसताना आणि प्रत्येक वक्तृत्वाला बसताना सांगणाऱ्याने आणि ऐकणाऱ्याने विचार करावा, न जाणो पुढच्या कथेला मी नसेन तर. म्हणजे ऐकताना किंवा सांगताना ती गंभीरता येते जी गंभीरता संतांना अपेक्षित आहे. चला, श्रीमद भागवताचा हा प्रसंग कुठे घडला, कधी घडला, काय नेमकं झालं, याचा थोडासा अभ्यास करूया. उत्तर भारतामध्ये लखनौ पासून साधारण 3 तास अंतरावरती असणारं एक विशेष अरण्य, ज्या अरण्याचा उल्लेख झाल्याशिवाय कुठलीच पूजा चालू होत नाही. नैमिषे क्षेत्रे ऋषय शौनकादयः सत्रम सर्गाय लोकाय सहस्र सममासत. नैमिषारण्यामध्ये हजारो ऋषीमुनी जमलेत. कधी? साधारण कलियुग सुरू झाल्यानंतर 30 वर्षांनी अंदाजाने. आणि हे सगळे ऋषीमुनी एकत्र जमले आहेत. या ऋषीमुनींचे आयुष्य हजार वर्षांची आहेत किंवा त्याही पेक्षा जास्त आहेत. आणि त्यामुळे पुष्कळ दिवस ते एकच यज्ञ करू शकतात आणि यज्ञाचं आयोजन करतात. सकाळच्या वेळेला ही मंडळी सगळी यज्ञ करतात. भोजनोत्तर थोडी विश्रांती झाली की संध्याकाळच्या वेळेला ही मंडळी ज्ञान यज्ञ करतात. आपल्याकडे कर्माला जसं महत्व आहे ना, तेवढंच किंवा काकणभर जास्त महत्व चिंतनाला पण दिलंय बरं.
वेदामध्ये एक विभाग येतो कर्मनिंदा. कर्मनिंदा म्हणजे ते वाईट आहे नव्हे, त्याची मर्यादा. कुठलंही घर बांधताना सगळ्यात कष्ट ज्याला जास्त असतात ना, त्याला सगळ्यात कमी पैसे असतात, लक्षात ठेवा. विचार करा या गोष्टीचा. प्रत्यक्षात ज्यांनी पाट्या उचलल्या त्यांनी जास्त कष्ट केलेत की नाही? लेबर ज्याला म्हणतो आपण, लेबर वर्क. पण ते रोजंदारीवर असतात. आणि प्रत्यक्षात जो आर्किटेक्ट आहे, प्रत्यक्षात जो बिल्डर आहे, तो सगळ्यात कमी श्रम करतो फिजिकली, शारीरिकदृष्ट्या सगळ्यात कमी श्रम करतो. पण सगळ्यात जास्त त्या घर बांधण्यामध्ये पैसे त्याला जास्त मिळतात की नाही? बोला. अर्थ लक्षात घ्याल. कर्म केल्याशिवाय घर बांधून होणार नाहीये. पण ते कसं बांधायचं हे आर्किटेक्टनी व्यवस्थित ड्रॉ केल्याशिवाय ते बांधण्यात मजाही नाहीये. आपलं चिंतन जेव्हा सूक्ष्मामध्ये शिरतं, म्हणजे सूक्ष्मामध्ये आपण कर्म करायला लागतो, तेही कर्मच आहे बरं, वैचारिक कर्म आहे ते. सूक्ष्मामध्ये जेव्हा चिंतन व्हायला लागतं त्यावेळेला आपल्याला खऱ्या अर्थानं बेनिफिट्स, फायदे मिळायला लागतात. म्हणून संध्याकाळच्या वेळेला, दुपारच्या वेळेला ही सगळी ऋषी मंडळी चिंतनाला बसतात. कुठलं चिंतन आहे यांचं? आधुनिक भाषेत बोलतो, व्हॉट डू यू वॉन्ट, व्हाय पर्टिक्युलर थिंग यू वॉन्ट, आणि हाऊ. पहिल्यांदा गोष्ट आहे व्हॉट डू यू वॉन्ट, काय पाहिजे तुम्हाला जीवनात. व्हाय, तेच का पाहिजे, आणि हाऊ इट इज पॉसिबल, तेच तुम्हाला कसं मिळेल. आधुनिक तरुणांना मी नेहमीच या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्हाला काय पाहिजे जीवनात हे ठरवा, तेच काय पाहिजे हे क्लिअर करा, आणि ते कसं मिळेल याचाही विचार करून ठेवा. या चिंतनाकरता ऋषीमुनी बसलेत. आणि त्या पूर्णच्या पूर्ण टीमचे मुख्य आहेत, त्या पूर्ण ऋषी मंडळाचे मुख्य आहेत, त्यांचं नाव दिले शौनक, ऋषी सुनक, ब्रिटन. हे पूर्वीचे राजे आहेत, पण आता ते ऋषी आहेत. आणि पूर्ण त्या यज्ञाची जबाबदारी, पूर्ण त्या सगळ्या लोकांची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे, पूर्ण प्रोग्रामची, कार्यक्रमाची, जशी आपण घेतली आहे तशी. अध्यक्ष याचा अर्थ काय? अध्यक्ष याचा सरळ अर्थ असा की सगळ्यात जास्त जबाबदारी असलेला, की कोणी काय झालं तर तुम्हाला विचारणार आहे. आणि अशा ऋषींना एक चांगली सुसंधी चालून आली की त्यांच्या त्या यज्ञामध्ये एक महान ऋषी येऊन पोहोचले. ते ज्ञातीनी सूत आहेत. सूत याचा अर्थ असा, वडील क्षत्रिय असतील आणि आई ब्राह्मण असेल तर त्या ज्ञातीला पूर्वी सूत म्हणण्याची पद्धत होती. आणि मंडळी काय करायची, तर पुढच्या काळामध्ये बऱ्याचदा रथ चालवायचं काम ही मंडळी करायची. मनुस्मृतीचे जे 14-15 अध्याय आहेत, 14 अध्याय आहेत, त्यांनी त्यात लिहिलंय की या जगातल्या प्रत्येक मनुष्याला सन्मान मिळाला पाहिजे. नीट लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, अन्न वस्त्र निवारा, या बेसिक थिंग्स अगदी प्राथमिक सगळ्यांना मिळालं पाहिजे. म्हणून सगळ्यांचा नीट विचार केला गेलेला आहे. आणि विशेष म्हणजे हे सूत महाराज जे आहेत हे ब्रह्मज्ञानी आहेत. ब्रह्मज्ञानाचा जातीचा काहीच संबंध नाहीये, लक्षात घ्या. चोखा मेळा, ब्रह्मज्ञानी आहेत. ज्ञानेश्वर महाराज ब्रह्मज्ञानी आहेत. ब्रह्मज्ञानी म्हणजे विश्व नावाची गोष्ट ज्यातून तयार झाली, हे संपूर्ण विश्व आज जरी या रूपात असलं तरी याचं मूळ जे मूलद्रव्य आहे ते, आणि हे जे काही आता आकार आहेत आणि त्याला नाम आहे ते नाहीसं होईल. ते ज्या रूपामध्ये लास्टला कन्वर्ट होत जाईल, शेवटी 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 जे बनत जाईल आणि आता नंतर काही बदल होणार नाही, असं जे मूलतत्व, सत्यतत्व, त्याचा बोध ज्याला झाला. ज्ञानोबांचा प्रसिद्ध अभंग आहे, विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले. त्याचं ज्ञान, आणि हे बौद्धिक पातळीवर नव्हे, ते मी आहे असा बोध होणं. कारण आज आपल्याला बोध जो आहे ना, हा देह म्हणजे मी आहे, हाच आपल्याला बोध आहे, असं आपल्याला कळतंय.
देहाची जी ओळख आहे तीच आपली ओळख, असा आपला गैरसमज होऊन पडला आहे. आणि म्हणून आपल्याला मृत्यूचं भय आहे असं वाटतंय, जे परीक्षितीला वाटलं. ज्या क्षणाला बुद्धीच्या ठिकाणी सत्यज्ञान उदयाला येतं आणि बुद्धी त्या सत्यज्ञानामध्ये डिझॉल्व होते, संपून जाते. ज्ञानोबा म्हणाले, तेथ जे होय तया नाव सुख, ते सर्वश्रेष्ठ सुख आहे. असं ज्यांना आहे असे सूत महाराज आहेत, सामान्य नाही आहेत. असे ऋषी या शौनकांच्या समोर येऊन उभे राहिले. म्हणजे खूप गर्दी होते. लक्षात घ्याल, हे खूप दिवस यज्ञ चाललाय. त्यांनी सांगितले सहस्र समम असत, 1000 वर्ष, 1000 वर्षा कालावधी आज आपल्या समोर नाही आहे. इतक्या मोठ्या कालावधीचा विचार करायला आपण त्याच्यापेक्षा मोठे असावं लागतं. आपल्याजवळ 100 रुपये आहेत, आपण 20 रुपये खर्च करायचा विचार करू शकतो. 100 रुपये तो मनुष्य कधी 50,000 खर्च करायचा म्हणजे त्याला काही विचाराला अर्थच राहणार नाही ना. तसे 1000 वर्षापेक्षा जास्त काळ जगणारी ही मंडळी आहेत आणि त्याचा परिणाम 1000 वर्ष एका यज्ञाला देऊ शकतायत. ते एक कल्पना फक्त करा, असं होतं का आणि नव्हतं का यात नको अडकायला आपण. आणि इथेच जर आपली गाडी अडली तर पुढचं भागवत कधी ऐकणार, असं होतं. मला सांगायचा भाव असा की हे जे उग्रश्रवा ऋषी आहेत, आता मी सूत म्हणलो, सूत महाराज, रोमहर्षण ऋषींचा तो पुत्र आहे. त्यांचं नाव रौमहर्षणी, रोमहर्षण ऋषींचा पुत्र रौमहर्षणी उर्फ सूत महाराज. हे ब्रह्मज्ञानी आहेत आणि त्या यज्ञामध्ये येतात, परत जातात, परत अनेक 10 वर्ष फिरून परत येतात, परत जातात. नाही का, कथेमध्ये आपण बऱ्याचदा करतो, बुवा चहा कधी आहे, तेव्हा काही मंडळी येतात. म्हणजे इथलं नाही सांगत आहे मी, इथं मी कधीच सांगत नसतो. असे महाराज येतात, बसतात, पुन्हा जातात. आणि अशा सूत महाराजांना अतिशय विद्वान आहेत. त्यांना 18 पुराण पाठ आहेत. वेदव्यासांचे पट्टशिष्य आहेत, अंतरिंगीच्या शिष्यांपैकी आहेत. यांना शौनकांनी प्रश्न विचारला. इथे श्रीमद भागवत महात्म्य सुरू होतं हे मला सांगायचंय. श्री क्षेत्र नैमिषारण्य, पूर्ण जंगल, तिथे मोठाच्या मोठा यज्ञ, त्या यज्ञामध्ये हजारो ऋषीमुनी आणि त्या ऋषीमुनींना सूत नावाचे जे महाराज आहेत, उग्रश्रवा नाव आहे त्यांचं, ते भेटले. आणि या शौनकानी सूताना प्रश्न विचारला. तो काय विचारला? महाराज, इह घोरे कलौ प्रायौ जीवश्च असुरतांगतः क्लेशक्लान्तस्य तस्यैव शोधने किं परायणम्. महाराज, घोर असं कराल कलियुग सुरू होत आहे. कलियुगाची सगळ्यात महत्वाची वैशिष्ट्याची गोष्ट कुठली असेल तर श्री गोंदवलेकर महाराज सांगत असत, सज्जन माणसाची बुद्धी फिरणं हे कलियुगाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. दुर्जन असू शकतो, पण सज्जनही अनेकता दुर्जन मध्ये, म्हणजे दुर्जन मोडवर जातो, तो मोड बदलतो त्याचा. तो दुर्जन हे कळू शकतो. आणि सगळ्यात डेंजर, सगळ्यात धोकादायक गोष्ट कुठली असेल तर सज्जनतेवरचा माणसाचा विश्वास उडणं. आणि जीवश्चा असुरतांगतः. थोडं नीट ऐका. कलियुगाचं वैशिष्ट्य जर काय असेल तर ते सांगतात की जीव असुरतेकडे वळायला लागलेत. असुर याचा अर्थ असुसु रमन्ते इति असुरः. असुनाम प्राणः. प्राण म्हणजे वायू. नाकातनं आपण प्राण घेतोय, श्वास घेतोय, थोडा वेळ ठेवतोय, कुंभक आणि परत रेचक, पूरक, कुंभक, रेचक, बहिक, कुंभक, असं आपलं जीवन चाललंय. आणि हे श्वासोश्वास कायम टिकावेत असं ज्याला वाटतं त्याला असुर म्हणतात. सगळ्या असुरांनी देवाकडे मागणी काय मागितली आहे बघा आपण.
आपण ऐकलंय की रावणाने तपश्चर्या केली, हिरण्यकश्यपूने तपश्चर्या केली, महिषासुराने तपश्चर्या केली, आमकेनी तपश्चर्या केली, ब्रह्मदेव प्रसन्न झाले, काय पाहिजे बोल, मला अमर करा, असं ऐकतो की नाही आपण. म्हणजे काय अमर करा इन द सेन्स काय, याचा अर्थ या देहाच्या मध्ये प्राणांचं संक्रमण कायम चालू राहू दे. कशा करता? विषयांच्या उपभोगांकरता, विषयांच्या भोगाकरता या देहाची उत्तम व्यवस्था टिकवण्याचा जे प्रामाणिक प्रयत्न करतात. फक्त देह टिकावा का? विषयांच्या भोगाकरता. देह टिकला पाहिजे, कारण तो परमात्म्याला भेटण्याचं उत्तम साधन आहे. नरदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम पण प्लवम सुकल्पम गुण कर्णधारम. हे प्लवम म्हणजे नौका आहे. कुठे? भवनदी पार करण्याची नौका आहे. म्हणून नौका चांगली असली पाहिजे, हे बरोबर आहे. भोग भोगण्याकरता हा देह नाही आहे. ही आपली कन्सेप्ट आहे भारतीयांची, लक्षात घ्याल. भारतीय तत्वज्ञान आणि वेस्टर्न फिलॉसॉफी, पाश्चिमात्य किंवा पौरात्य तत्वज्ञान, यातला मूलभूत फरक कुठला आहे लक्षात घ्याल. की आपल्याकडे अर्थ आणि कामाबरोबर धर्म आणि मोक्षालाही महत्व दिलं गेलं. आणि परदेशात जर आपण गेलात किंवा परकीय तत्वज्ञानाचा विचार केला, ते अर्थ आणि कामाला सर्व समजतात आणि त्यामुळे ते दुःखात आहे. आत्ताच US ला गेलो होतो मी. एक जण सांगत होते, बुवा आमच्या अमेरिकेमध्ये खूप प्रगती दिसेल तुम्हाला, पण इथे 50% लोक एकटे आहेत. भरपूर उत्तम व्यवस्था आहे, 2-2, 4-4 गाड्या आहेत, उत्तम घरं आहेत, चांगले बंगले आहेत, भरपूर पैसे आहेत, सगळ्या प्रकारचे औषध आहेत, सगळ्या प्रकारचे खाणंपिणं आहे, पण विचारणारं कुणी नाही आहे. 50% म्हातारे लोक एकटे आहेत. आपल्याकडे घरात गर्दी आहे, हा प्रॉब्लेम आहे. आपण तक्रार करतो किंवा करत नाही सोडून द्या, पण आपल्याला विचारणारे 4 लोक आहेत की नाही. मला तर 10 वेळा येऊन चहा पाहिजे का विचारतात. माणूस 10 वेळा चहा पिणार आहे का? भारतीय तत्वज्ञानाचा उपयोग काय? आपल्या अवतीभोवती खूप लोक असतात, लक्षात घ्या. आणि या पाश्चिमात्य तत्वज्ञानाप्रमाणे जो वागला, भले तो अनेक मराठी चित्रपटात हिरो राहिला असेल, रवींद्र आडनाव घेत नाही, पण इतका एका काळ प्रसिद्ध मराठी मनावर अधिराज्य गाजवलं त्यांनी आपल्या चित्रपटांनी. पण तो मेल्यानंतर 3 दिवस जमिनीला त्या बेडला चिकटला जातो आणि शेजार बाजारच्या लोकांना कुबट्ट वास सुटला म्हणून दार फोडून त्याला काढायला लागतो. का? पाश्चिमात्य तत्वज्ञान अर्थकामाला महत्व दिलं की असंच होणार, लक्षात घ्या. मोक्षपेक्षा फार लांबचा भाग आहे. धर्म आणि मोक्ष नावाच्या 2 पुरुषार्थांना झुगारून ज्यांनी केवळ अर्थकामाला महत्व दिलं, अशा प्रत्येक जीवनाची शेवटी अशीच वाताहत होते. आणि ती होऊ नये याकरता हे प्रश्न विचारतात की केवळ देहाला सर्वस्व मानणारे आणि देहाच्याच ओळखीला सर्वस्व समजणारे लोक वाढायला लागलेत कलियुगामध्ये. आणि जोपर्यंत आपल्याला देहाचा विसर पडत नाही, खूप काळजीपूर्वक ऐका, देहाचा विसर आपल्याला पडत नाही, तोपर्यंत आपल्याला खऱ्या सुखाचा आरंभ काही होतो याची कल्पनाच येऊ शकत नाही. अगदी सोपं उदाहरण घ्या. देहाचा विसर पडल्याशिवाय झोप तरी लागते का? बोला. बरं, आपण धारण केलेला देह फक्त वाहन आहे हे पक्क करून टाकण्याकरता भागवतातले पहिल्या काही गोष्टी आहेत. फक्त वाहन आहे, इट इज ओनली व्हेइकल. पण त्याला सर्वस्व, इतके सर्वश्रेष्ठ संत आपण ज्यांना म्हणतो अलीकडच्या काळात, तुका झालाचे कळस, अशा तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला मागणं मागितलंय, देवा बाकी काही माझ्या सेवेचं मला फल देशील न देशील तू ठरव, पण एक गोष्ट देच बरं का. पांडुरंगाला प्रार्थना करतात, श्री तुकोबा काळजीपूर्वक काही गोष्टी धारण करा. देवाला म्हणतात, देवा आता ऐसा करी उपकार, देवा आता ऐसा करी उपकार, देवा आता ऐसा करी उपकार. देवा आता ऐसा
करी उपकार. देहाचा विसर विसर, देहाचा विसर पाडी माझ, देहाचा विसर पाडी माझ, देहाचा विसर पाडी माझ, देहाचा विसर. क्या बात है. देहाचा विसर पाडणारं वाद्य हो हे, म्हणून कान्होबाने तेच घेतलं ना. देहाचा विसर विसर पाडी माझ, विसर पाडी माझ, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा. बरे केशी राजा बरे केशी राजा कळो आले, बरे केशी राजा कळो आले, कळो आले, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव, तरीच हा जीव, तरीच हा जीव सुख पावे माझा. शौनकांचा प्रश्न असा आहे की महाराज, कलियुगाच्या आरंभामध्ये आम्हाला ही गोष्ट लक्षात यायला लागली आहे की ज्या करता मनुष्याचा देह मिळालेला आहे त्या जीवाला तो देह म्हणजे सर्वस्व वाटायला लागलाय आणि परिणाम तो आसुरतेकडे झुकायला लागलाय. विषयांच्या माध्यमातूनच मी सुखी होईन या गैरसमजात जाऊन पडला. त्याला देहबुद्धीचा थोडा विसर पडेल, त्याला खऱ्या हिताचा बोध होईल. असं काही तत्वज्ञान आपण सांगाल का? इह घोरे कलौ प्रायु जीवश्च असुरतांगतः परिणाम क्लेशक्लांतस्य, म्हणून क्लेशक्लांत आहे तो, म्हणून तो दुःखी आहे. अविद्या, अस्मिता, रागद्वेष आणि अभिनिवेश या 5 क्लेशामध्ये, क्लेश 5 आहेत बरं न्यायशास्त्र. अविद्या जे नाही आहे ते आहे असं वाटणं, याला अ म्हणजे नाही ना. आणि विद्यमान, विद्यमान शब्द माहिती आहे. अविद्यमान गोष्टीला विद्यमान समजणं याला अविद्या म्हणतात. जे शाश्वत नाहीये ते शाश्वत समजणं याला अविद्या म्हणतात. आपला मनुष्य दुर्गुणी असून सुद्धा तो सद्गुणी वाटणं, माझा मुलगा दुर्गुणी आहे तरी त्याला पंतप्रधान करा, याला अविद्या म्हणतात. हे लक्षात घ्या. अविद्यमान जी गोष्ट आहे म्हणजे जी शाश्वत नाहीये ती, बघा ना, मृत्यू का नको वाटतो? मृत्यूपासून पळायची का प्रयत्न? जे नाशिवंत आहे ते शाश्वत असावा असा आग्रह वाटणं म्हणजे मृत्यू नको येणं वाटणं. लक्षात घ्या. समर्थ सांगतायत मनाचा श्लोक, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे,
पण अकस्मात तोही पुढे जात आहे. एखादा माणूस मेल्यानंतर त्याच्याकरता रडणं ही अनधिकार चेष्टा सांगितली शास्त्राने. रडायचा अधिकार त्याला आहे जो मरणार नाहीये. लक्षात येत आहे का बघा. अहनी अहनी भूतानी गच्छन्ति च यमालयम महाभारत. अरे तू त्याच्याकरता काय रडतोय? तुझ्याकरता रडायला तयार आहेत लोक, त्यांच्याकरता रडायला मागे लोक आहे. अहस्तानी सहस्तस्य. तो जेव्हा धर्मराज चिडचिड चिडचिड करायला लागला, माझे काका कुठं गेले, माझी काकू कुठं गेली, मला सोडून का गेले, धृतराष्ट्र महाराज मला सोडून का गेले, मला सोडून का गेले, वनामध्ये का गेले, फार वाईट वाटलंय मला, फार वाईट वाटलंय मला. नारद महाराज म्हणाले, हरणाला जेव्हा अजगर गिळत असतो तेव्हा ते हरिण आपल्याजवळ असणाऱ्या जो असं उलटीकडनं जर गिळलं गेलं, शक्यतो अजगर नेहमी तोंडाकडून गिळतो कुठल्याही प्राण्यात, पण चुकून तोंड नाही सापडलं, त्याला पायाकडून गिळत असेल तर ते हरिण गिळलं जाता 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 त्याच्या तोंडाला जर हिरवं गवत आलं तर तो हिरवं गवत गिळायला प्रयत्न करतो. जे नाशिवंत आहे ना ते शाश्वत असावा असा आग्रह वाटणं ही अविद्या आहे. मग अस्मिता, आम्ही अमक्या जातीचे आहोत. अरे देहच तू नाही आहेस तर तू जात कुठली काढली? मग त्यातून रागद्वेष, आसक्ती आणि आसक्ती विरुद्ध विचार, आणि शेवटचा क्लेश आहे अभिनिवेश. अभिनिवेश याचा अर्थ एका विशिष्ट बायस, इंग्लिश शब्द त्याला बायस, एकांगी आग्रह आणि परिणाम दुःख. क्लेश क्लांतस्य तस्यैव. आणि म्हणून त्याच्या कल्याणाचं काय व्यवस्थापन आहे? शोधने किं परायणम. फार अवघड अवघड बोललं ना तर कंटाळेल म्हणून मी सोपं करतोय, पण इथं असे मंडळी बसलेत की अवघडातला अवघड शब्द बोलला तरी तो त्यांना माहितीच आहे, म्हणून त्याचा एक बॅलन्स साधायचा मी प्रयत्न करतोय. समर्थांची ओवी आहे, जे जे काही आठवावे ते ते यासी पूर्वीच ठावे, तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करून. मुद्दा लक्षात घ्याल काय चाललंय हे. सगळ्याच्या सगळ्यात मी परवाच मुरडीला म्हणाल तसं सगळं भागवत ऐकून होणार नाहीये. रोज 10.5 तास बसलो, कारण शुकदेव तसे बसलेले आहेत. हा सूर्योदयात आरभ्य आणि किती सार्ध त्रिप्रहरान्वितम. त्रिप्रहर अधिक सार्ध. प्रहर म्हणजे 3 तास आत्ताच्या भाषेत, 3 त्रिक 9 आणि अर्धा प्रहर म्हणजे 10.5 तास रोज बसलो, म्हणजे जागे राहू शकलो. 4 तास अवघड आहे हो राहणं जागा. तर इतकं छान वाजवतात ना, पंखा बिंका चालू असतो, लागतेच समाधी. म्हणून 30% सुद्धा भागवत सांगून होत नाही. मी परवा काढलं बसून की किती सांगून होत आहेत मुद्दे. अनेक वर्ष सांगावं लागेल आणि विदाऊट एनी म्हणजे विनोद सुद्धा नाही करायचा. मध्ये जागर राहण्याकरता जो करावा लागतो आम्हाला नाही लाजाना. जेवताना जसं लोणचा प्रकार कधी आलाय माहितीये का? ज्या दिवशीपासून आमटी भाजी नीट करेन असे झाले लोक तेव्हापासून लोणचं उदयाला आलं. हे लक्षात ठेवा. लोणचं का मागतो माणूस विचार करावा. घरातल्या स्त्रीने हा विचार करावा, नवरा लोणचं का मागतोय? माझ्या भाजी आमटीत काहीतरी चुकलंय, पण आनंद वाटावा त्यातही. तो तसं म्हणू शकत नाहीये, त्यात ते सामर्थ्य नाहीये, म्हणून तो लोणचं मागतोय. काय आपण आहोत? अखंड गंभीर कथा शुकदेवाने विनोद नाही केलेला इथे. 7 दिवसांनी मरणाऱ्या परीक्षितीला काय चला हवा येऊ द्या, चला हवा जाऊ द्या असले कार्यक्रम ऐकवायचे काय? किती गंभीर असतील लोक विचार करा. आम्ही ते जगावं म्हणून सोपं करतोय. लक्षात घ्याल, ते जगावं म्हणजे तरुणांना पण हे प्रिय वाटावं, करिअरला पण ते आवश्यक आहे असं वाटावं. आणि आहे ते रोजच्या करिअरला सुद्धा, रोजच्या स्ट्रगलिंगला, रोजच्या प्रॉब्लेम्सला भागवत फार मदत करतं. मोक्ष देईल तेव्हा देईल म्हणून आम्ही सोपं करतोय. माझा मुद्दा लक्षात घ्याल की भागवताचं सिच्युएशन लक्षात घ्याल. नैमिषारण्य, हजारो ऋषीमुनी इथे कशाला बसले? दुपारच्या वेळेला ज्ञानयज्ञ,
आणि त्याने प्रश्न विचारला, कलियुगात माणूस देहाला सर्वस्व समजायला लागलाय, याच्यावरती उपाय काय? म्हणजे त्याचा देह तर उत्तम राहायला पाहिजे, प्रपंचही नेटका झाला पाहिजे, मुलाबाळांचंही कल्याण झालं पाहिजे, त्याच्याकडे आरोग्य इत्यादी संपत्ती सगळं असलं पाहिजे, तरी त्याच्या चित्तामध्ये एक प्रकारे गंभीरता असली पाहिजे स्वतःच्या खऱ्या करिअर करता, सत्यज्ञानाच्या बोधा करता. असं एकूण सिच्युएशन आहे डोळ्यासमोर. ऐकलं आणि महाराज बोलायला लागले. उग्रश्रवा नावाचे ऋषी बोलायला लागले. काय सांगू तुम्हाला. सूत उवाच प्रीती शौनक चित्ते ते यतो वचमी विचार्यच सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनाशनम. सांगतो म्हणाले, ऐका. भक्त्यौघ वर्धनम यच्च कृष्ण संतोष हेतुकम तदहम तेभि दास्यामी सावधानतया शृणु. चित्तामध्ये भगवत भक्तीची ओढ निर्माण झाली पाहिजे. आपलं जीवन एक परिपक्व असलं पाहिजे आणि काहीही कमी न पडता विना दैन्येन जीवन, दैन्याशिवाय जीवन असलं पाहिजे. दैन्य याचा अर्थ अवतीभोवतीची परिस्थिती नव्हे, मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे वाटणं, याला दैन्य. दीनपणा. मला मुख्यमंत्री करा, नो. अर्जुनाच्या 2 प्रतिज्ञा होत्या असं महाभारतात वाक्य आहे. अर्जुनस्य प्रतिज्ञे द्वे, 2 प्रतिज्ञा. न दैन्यम न पलायनम. स्वार्थाकरता, प्रपंचातल्या कुठल्या स्वार्थाकरता दैन्यपणा धारण करणार नाही मी. कुणाला स्वार्थाकरता संतुष्ट करणार नाही. चांगला तर सगळ्यांची वागेन, काही प्रश्नच नाही, तो काही उपकार नाही, करायलाच पाहिजे, पण स्वार्थाकरता नाही. न दैन्यम आणि न पलायनम. स्वतःच्या कर्तव्यापासून कधी मी पळून जाणार नाही. काय असेल ना महाभारत. अर्जुनस्य प्रतिज्ञे द्वे, अशा प्रतिज्ञा त्याच्या. न दैन्यम, मी स्वार्थाकरता हाजी करणार नाही. आणि न पलायनम, कर्तव्यापासून कधी च्युत होणार. कितीही माझ्या जीवनामध्ये मला संकट येवो, ते मी सहज पार करीन, माझ्याजवळचं सामर्थ्य वापरेन. पण भगवंताच्या प्रेमाकरता मात्र मी दीन व्हायला मागं पुढे बघणार नाही. दत्तप्रभो कृपा करा माझ्यावर, या दिनावर कृपा करा. शांत हो श्री गुरुदत्ता म्हणजे काय हो. देवा माझ्यावर कृपा कर रे. सहकुटुंब सहपरिवार दास आम्ही हे घरदार. सकुटुंब सहपरिवार आम्ही तुझ्या कृपेकरता दीन आहोत देवा. तिथे नाही अहंकार करायचा. आणि हा भाव चित्तामध्ये वाढण्याकरता जो ग्रंथ आहे तो मी तुम्हाला सांगतो. भक्त्योग वर्धनम यच्च कृष्ण संतोष हेतुकम. भगवंताला आपली करुणा यावी असं चित्त व्हावं. भगवंताला असं वाटलं पाहिजे किती चांगला आहे हा, ह्याच्यावर कृपा करूया. आणि तो कुठल्याही बाह्यांगाला मोहित होणारा नाहीये भगवंत. भगवान पैसों का मोहताज नहीं है असं म्हणतात. कुठल्याही बाह्यांगाला तो, हे बघा, जगात करायचं असतं ते प्रदर्शन आणि देवाचं घ्यायचं असतं ते दर्शन. असे डायलॉग मारले की जरा प्रवचन जगतं हल्ली. जगा करता प्रदर्शन आणि देवा करता दर्शन. तिथे प्रदर्शन नाही करायचं आणि लोकांना काही दर्शनाचं पडलेलं नाही तुम्हाला तुमचं. म्हणून हे ज्यांनी वाढेल, भक्त्यौघ वर्धनम यच्च आणि कृष्ण संतोष हेतुकम तदहम ते भी दास्यामी. त्यातलं मर्म मी तुम्हाला देतो, पण सावधानतया शृणु. सावधानतेनं ऐका. प्रवचन कीर्तन ऐकल्यासारखं ऐकू नका. सगळ्यात जास्त गाफील मनुष्य प्रवचन कीर्तनात असतो बघा. आणि सगळ्यात सावध गाडी चालवताना. सगळ्यात सावध ते म्युच्युअल फंड ते काय करतो ना, अत्यंत सावध. सेकंदाला ते हिरवं निळं होतं ना काहीतरी. ते मला काही करत नाही. एक जण कॉम्प्युटरवर बसला तो म्हणलं काय ते बुवा तुम्हाला कळणार नाही, म्हणलं तुम्ही प्रवचन करा. बरं म्हणलं बाबा. किती सावधान असतो आपण आपल्या प्रपंचाकरता. त्यातला 1% सावधानपणा आपण आपल्या अंतर्मुखतेकरता वापरतो का, ज्याचा त्यांनी विचार करावा. अहो, संधी मिळाली की अंतर्मुख व्हावं. संधी मिळाली की हातात माळ घ्यावी आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोला. दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोलिए दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री उग्रश्रवा ऋषी वर्णन करतात, शौनकजी ऐका, मी तुम्हाला असं मर्म सांगणार आहे की या जीवनातल्या सगळ्या दुःखांचा राजा, मृत्यू दुःख हा सगळ्या दुःखांचा राजा आहे बरं का. बाकी सगळी दुःख जी आहेत ना ती आपल्याला निराकरण करण्यासारखी आहे किंवा ती इग्नोर दुर्लक्ष करण्यासारखी असू शकतात. कारण दुःख प्रत्येकाला वेगळं आहे बघा, प्रत्येकाजवळ वेगवेगळ्या प्रकारचं. आमचे गुरुजी सांगतात या जगात दुःखाची व्हरायटी आहे. ज्या दुकानात साड्यांची सगळ्यात जास्त व्हरायटी ते दुकान साड्यांकरता सगळ्यात चांगलं आहे की नाही, हो म्हणा. तसं केवढं दुःख आहे बघा ना या जगात, प्रत्येकाला वेगळं दुःख. कुणाला देहाचं दुःख, कुणाला कपड्यांचं दुःख, कुणाला मनाचं दुःख. कबीरांचा दोहा आहे, कोई तन दुखी कोई मन दुखी. पण तनदुखी मध्ये सुद्धा सगळ्यांचे गुडघे नाही दुखत, एखाद्याचा मेंदू पण दुखतो, म्हणजे डोकंही दुखतं. ते म्हणले माझे पाय चांगले आहेत पण हात थरथरतात, हात चांगले आहेत पण डोकं थरथरतं. वाढणारा मनुष्य सरळ पुढं गेला, म्हणलं मला भात पाहिजे होता पण तुम्ही नको म्हणलात, असं असं करत होतो तुम्ही. म्हणले असं असं नव्हतो करत मी, त्याची माझी मान तशी कायमच अशी अशी होते, वाढा वाढा वाढा. म्हणजे तनदुखीमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत ना. मनदुखी, कुणाचं मन या करता दुःखी आहे की त्याचा मुलगा नीट वागत नाही, बायको वाईट वागते, याच्याबद्दल काय दुःखी होणे काय म्हणजे पर्यायच नाही त्याला काही. मी गंमत नाही करत आहे इथे, त्यांनी सांगितलेला मुद्दा नंतर सांगतोय. प्रत्येकाला वेगळं दुःख आहे. कुणाला आप्तजनांच्या स्वकीयांच्या विरहाचं दुःख आहे, कुणाला भुकेचं अन्न पाण्याचं दुःख आहे, मिळत नाही हो खायला प्यायला. किती लोक असे जगात आहेत की ते अर्धपोटी झोपतात रोज. एकाने छान सांगितलं परवा, श्रीमंताला म्हटल्याबरोबर भूक लागल्याबरोबर भाकरी मिळते, श्रीमंताला भूक लागल्याबरोबर भाकरी मिळते आणि गरिबाला भाकरी दिसल्यावर भूक लागते. आहेत ना लोक असे. किती प्रकारचं दुःख आहे. कपडा नाहीये लोकांच्या जवळ. काही वर्षापूर्वी एक बातमी दाखवली ती बिहारमध्ये एक झोपडी, तिथलं त्यांनी शूटिंग घेतलं होतं एका कुठल्या चॅनेलवाल्याने, की घरात एकच साडी आहे आणि 2 बायका आहेत. परकर पोलक्यावर राहते ती बाई जी घरात राहणार आहे आणि साडी नेसून ती बाजारला जाते जिला बाजारात जायचं, तीच साडी नेसून दुसरी जाते. खूप वर्ष झाली याला मी बघितली ती बातमी. आहेत ना गरीब लोक. काही लोकांच्या जवळ इतका सन्मान ज्याला म्हणतात ना, सन्मानानं कार्य केलेलं असतं पण त्याच ठिकाणी अपमान सहन करण्याची वेळ येते. प्रत्येकाला वेगळं वेगळं दुःख आहे.
पण एक दुःख सगळ्यांना आहे, सामान्य दुःखम. सामान्य म्हणजे कॉमन. ते दुःख कुठलं? कालव्याल मुखग्रास त्रास. काळाचा ग्रास आपण, काळ म्हणजे मृत्यू, मृत्यूचा ग्रास आपण होणार आहोत. केव्हा तरी आपण नाहीच होणार आहोत. हे दुःख प्रत्येकाला, म्हणजे या सतरंजीला पण आहे, फक्त माणसाला नव्हे, फक्त प्राण्याला नव्हे. आणि या कालव्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे, मृत्यूच्या दुःखापासून मी तुम्हाला दूर करेन असा उपाय सांगतो. नीट ऐका बरं. कालव्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे, तो कुठला आहे? तर श्रीमद भागवतम शास्त्रम. श्रीमद भागवत शास्त्र जर तुम्ही नीट अभ्यासलं तर तुम्हाला मृत्यू दुःखापासून दूर करणारं हे भागवत आहे. आणि शेवटी त्या परीक्षितीच्या मुखामध्ये हाच श्लोक ठेवलाय वेदव्यासानी, शुकदेवांनी, की गुरुजी मृत्यूभ्यो न बिभेम्यहम. आता मी मृत्यूला घाबरत नाहीये, कारण ज्याला मृत्यू येणार आहे तो मी नाहीये. पलीकडच्या गल्लीमध्ये असणाऱ्या एखाद्या कुत्र्याला मृत्यू येणार आहे, मी कशाला घाबरू? घाबरतो आपण का? आपला संबंध आहे म्हणून घाबरतो ना. दुसऱ्याचा ऍक्सिडेंट झाला, अरे अरे असं व्हायला नको होतं, एवढं करतो, चला चहा आणा म्हणतो की नाही? का चहा पिऊ शकतो आपण सांगा? कारण आपण नाही मेलो ना. असं मृत्यू नावाची गोष्ट आपल्याला येणारच नाही. ज्याला येणार आहे ते मी नाहीये, ते मी समजतोय आत्ता. या देहाला मी समजतोय म्हणून हा देह जाणार आहे, हे दुःख आपल्याला आज आहे. लक्षात घ्याल. ज्याला आत्मज्ञान नाही त्याच्याबद्दल बोलतो. पण भागवत आपल्याला अलगद लक्षातच येत नाही की कधी आत्मज्ञान झालं, क्लिक होतं, अरे, आणि सहजच तो मनुष्य इतका सहज वागायला लागतो. त्याला नकळत त्याची सगळी टेन्शन दूर करणारा भागवत आहे बरं का. म्हणजे आता विचार करायचा आहे आणि आता झालं बरं का टेन्शन दूर, मग इकडून तिकडं ओझं आता खाली ठेवा नव्हे. आपल्यालाच कळत नाही की सगळ्या टेन्शन बसणं कधी दूर. आपल्याला कळतं का सांगा ना प्रवचनात आपल्याला झोप कधी लागली? साधं उदाहरण घ्या. एकदम प्रसादवाला येतो, संपलं प्रवचन. ते आमच्याकडे गडावर बुवा आले, ते म्हणले काय मग तुला उचलेपर्यंत प्रवचन करू काय? सहजता त्यातले लक्षात घ्याल भागवताचे. त्या ऋषभदेवांना किती मुलं होती आणि ते 4 मनुचे कुठले वंश आहे, नुसता तपशील आपल्याला गोळा करायचा नाही. लक्षात घ्याल, तपशिलात सिद्धांत असतो, तो सिद्धांत आपल्याला पकडायचा. आणि गोपालकृष्ण 10व्या स्कंदात हे सांगणार आहेत की सगळ्या जीवनामध्ये लोणी, याला सार म्हणतात, सारग्रहण. भगवंताला लोणी आवडतं का ताक आवडतं? भगवंतानी ताक चोरला असं कुठं लिहिलंय का कोणी? हे काय वाहताना दाखवले सांगा ना, ज्यांनी केलं ही व्यवस्था. हे लोणी, खरं लोणी ठेवलं तर लोक इकडे येतील म्हणून ते कापसासारखं ठेवलंय. लोणी याचा अर्थ काय? सगळ्याचं सार जे आहे ना ते लोणी आहे. लोण्याला संस्कृतमध्ये नवनीत किंवा सार म्हणतात. तुकोबांचा अभंग आहे, डोक्यावरती या गोप किंवा गोपी माठ का घ्यायच्या? वास्तविक मातीचे तुकडे आहेत, खापर आहेत ना होती, खापर आहे ना ते. पण तुका म्हणे शिरी वाहवे कापर, तुका म्हणे शिरी वाहवे खापर, तुका म्हणे शिरी वाहवे खापर, तुका म्हणे शिरी, तुका म्हणे शिरी वाहवे खापर. का मोकळा माठ वाहतात का त्या? तुका म्हणे शिरी वाहवे खापर का, माझी असे सार नवनीत, माझी असे सार नवनीत. माझी म्हणजे आत, माझी या खापरा, माझी या डेऱ्या, माझी डेऱ्यामध्ये नवनीत, माझी असे सार नवनीत. तुका म्हणे शिरी वाहवे खापर, तुका म्हणे शिरी, तुका म्हणे शिरी, तुका म्हणे शिरी. म्हणून हा सगळा तपशील वागवायचा, कारण त्याच्यामध्ये सिद्धांत भरलेला आहे आणि तो सिद्धांत लक्षात घ्यायचा आहे. तो सिद्धांत आहे क्रमाक्रमानं आपल्या डोक्यावरची सगळी टेन्शन्स, सगळीच्या सगळी बंधनं सहज दूर होतात. आणि काय होतं? श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. कलियुग सुरू झाल्यानंतर साधारण 12 वर्षानंतर
शुकदेवांनी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत सांगितलं ते मी आत्ताच ऐकून आलोय. मध्ये फक्त 18 वर्ष गेली, जास्त वेळ गेला नाहीये. 18 वर्ष या माणसांच्या लक्षात राहायचा असा अर्थ दिसतो. 18 मिनिटं लक्षात राहत नाही लोकांच्या. धृती नावाची गोष्ट, स्मृती नावाची गोष्ट आज आपण वीक करून टाकली. असो, पण एक गोष्ट सांगतो म्हणाले. काय गोष्ट? श्रीमद भागवतासारखं कलियुगामध्ये साधन नाहीये की जे मनाला मनमोकळं करतं, स्वच्छ करतं, क्लीन करतं आणि त्यामध्ये श्रद्धा, भक्ती, ज्ञान या सगळ्या गोष्टींचा डोस ठेवतं. त्यांनी सांगितलंय की एतदस्मात् कर परम किंचित मनशुद्ध्यै साधनम न विद्यते. इतकं सोपं साधन, इतकं साधं साधन, इतकं सर्वश्रेष्ठ साधन कलियुगामध्ये नाही. पण जन्मांतरे भवेत पुण्यं तदा भागवतम लभेत. तुम्ही जे पत्रिकेवर छापलंय ते जन्मांतराची, अनेक जन्मांतरांमधल्या चांगल्या 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 कर्माची गोळा बेरीज होते आणि भागवत आयोजित होतं. भागवत करावं असं आपल्याला वाटतं. भागवताला वक्ता मिळतो, भागवताला संहिता वाचक मिळतो, भागवताला ब्राह्मण मंडळी म्हणजे संकल्पाला मंडळी पाहिजेत ती मिळतात, भागवताला संहिता वाचक मिळतो, भागवताला श्रोता मिळतो, भागवताला चांगला मंडप मिळतो, भागवताला चांगलं मंदिर मिळतं. नाही तर नाही होत. आपल्याला काय वाटतंय, अनेक देवस्थान आहेत त्यांच्याकडे काही पैसा नाही आहे. पैसे आहेत म्हणून तुम्ही भागवत आयोजित केलं असेल असं कधीच नसतं. आपल्यापेक्षा अनेक पटीनं श्रीमंत देवस्थान आहेत ना. काही नाही, उत्सवात फक्त माळा लावतात आणि ते रेकॉर्डिंग लावतात, सुद्धा निघून जातात आणि केव्हा तरी एक दिवस भंडारा ठेवतात. आहे की नाही बघा सध्या उत्सवाचं स्वरूप आहे. पण जो भगवंत आपण मांडलाय त्याचं खरं स्वरूप काय आहे हे ओळखावं याकरता सगळ्यांनी एकत्र बसूया आणि चर्चा करूया, चिंतन करूया. त्याच्याकरता त्याच्या प्रीत्यर्थ काही आपण स्तुती करूया. त्याच्याकरता यज्ञयागाद्वारे अग्नीच्या मुखातून त्याला भरवूया. अग्निर्मुखावई देवा हा म्हटलंय ना. अग्नीच्या मुखातून आपण कृष्णाला भरवतो, दत्तात्रयांना भरवतो, लहान बाळाला भरवतो, कसं तसं त्याला भरवतो आपण. ते भरवूया. ही जी पूर्वी 50-100 वर्षापूर्वीची स्वतःच्या कल्याणावर निष्ठा होती ती आज राहिली आहे का बघा ना. आठवा सगळी देवस्थानं. मला काही निंदा म्हणून बोलत नाही बरं मी, हे आपली स्तुती म्हणून मी बोलतोय. असा विचार करा. जन्मांतरे भवेत पुण्यं तदा भागवतम लभेत. नाही तर हे कसंही माहिती आहे का, अगदी लॉजिकली बोलतो. काल व्यायाम केला ना की आज व्यायाम करावासा वाटतो. कारण कालचा व्यायाम आजचा व्यायाम करायला आपल्या चित्ताला प्रेरणा आहे. काल सूर्यनमस्कार घातले होते, आज घालायला पाहिजे ना. आणि काल जर झोपून राहिलो असो तर नाहीतरी काल बुडलेच आहेत, आजही बुडू द्या. हे लॉजिकल आहे. आपलं चांगलं कर्म आपल्याला अजून चांगलं कर्म करायला प्रेरणा देतं आणि आपण केलेलं वाईट कर्म अजून उद्या पण प्यायला प्रेरणा देतं. संध्याकाळची ती वेळ झाली की का आठवायला लागतं, कारण केव्हा तरी संध्याकाळी ते शुद्ध असं बेशुद्ध करणारं पेय घेतलेलं असतं. हे आपण तर्काधिष्ठित विचार करा. नुसतं आपला असा विचार नको, नाही त्यांनी लिहिलंय तर आता ऐकलोच पाहिजे. अजिबात नाही. वेदव्यास सांगतात मी म्हणतोय म्हणून ऐकू नका. तुम्ही विचार करा. जर भागवत नशिबात नसेल ना, अगदी सोपं बोलतो, तर उद्या यावंसं वाटत नाही. ऐन वेळेला पाहुणेच येतात. आमचे गुरुजी सांगतात पाहुणे आले नाही ते एरवी न येणारे त्या दिवशी का टपकले नाही म्हणले, चाललं होतं असं वाटलं तुमच्याकडं, तुम्ही भागवताच्या वेळेला नेमके आलात आमच्याकडं. पाहुणे नाही आले लक्षात घ्याल, ते आपलं पाप अडवं आलं. म्हणजे लगेच त्यांना जाऊन सांगायचं नाही व्हॉट्सअपवर की तुम्ही आमचे पाप आहात, असं नाही करायचं. त्यांनाही घेऊन भागवताला यायचं. जय जय रघुवीर. कुठलं तरी निमित्त होईल, लाईटच जातील, पायालाच काहीतरी लागेल, काहीतरी असं होतं की त्यामुळं आपल्या भागवतामध्ये
म्हणजे एकाग्रतेमध्ये विक्षेप येतो, नको वाटतं जायला, काहीतरी येतो ना, नेमकं त्या दिवशी त्या 4 तासात अशी 15-20 वाक्य होऊन जातात की ती आपल्या कल्याणाची किल्ली असतात. आयडिया असते आपली, नेमकं त्या दिवशी काहीतरी पूर्व कर्म. हे माझ्या पदरचं नाही बोलत आहे, समर्थ रामदास स्वामींनी दासबोधासारखा ग्रंथ लिहिला, त्याच्या आरतीमध्ये कल्याण स्वामींनी लिहिलंय. बरं, अपार पुण्य गाठी, हो अपार पुण्य गाठी तरी श्रवणला आहे, अपार पुण्य गाठी तरी श्रवणला आहे, कल्याण लेखकाचे भाव गर्भ हृदयी, जय जय दासबोधा ग्रंथराज प्रसिद्ध, आरती उवाळीन विमळ ज्ञान बाळा बोधा, जय जय दासबोधा. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली. रूप पाहता लोचनी, रूप पाहता 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 लोचनी. म्हणून स्वतःच्या भाग्याचा स्वतः कुठेतरी बसून विचार करा की अरे आमचं काहीतरी पूर्वपुण्य म्हणून भागवताची उपलब्धी झाली आहे. एक लक्षात घ्याल की आपण व्हर्च्युअली त्या यूट्यूबवर म्हणा किंवा अशा पद्धतीनं भागवत ऐकणं, कुठलाही ग्रंथ ऐकणं, कुणाकडून ऐकणं ही चांगलीच गोष्ट आहे. पण तेव्हा 2 चैतन्यांची भेट होते बरं का, 2 चैतन्यांची. कारण इथे लाईव्ह बसलाय ना कुणीतरी सांगायला, यात तो परमात्मा इथे कोणी वक्ता असो, तो मकरंद आहे का आमचे चैतन्य महाराज आहेत का आमचे आफळे व, तो मुद्दा गौण आहे. प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल आहे, पण त्यातून परमात्माच बोलतोय. हो, वक्त्याला सन्मान द्या, जरूर द्या सन्मान, कारण त्या वक्त्याच्या मुखातून भगवंत ज्या अर्थी बोलवतोय त्या वक्त्याला, त्या अर्थी त्याचं भाग्य. पण त्याही पेक्षा महत्व त्याला द्या की तो विषय कोणता सांगतो. आणि शांतपणे येऊन बसा आणि मनापासून कथा ऐका. माझी विनंती राहील, उद्यापासून मुलाबाळांना घेऊन या, कारण आज काही भागवताला आरंभ होणार नाही. आज भागवताची प्रस्तावना संपून जस्ट एखादा श्लोक होईल, जन्माद्यस्य येता वगैरे. पण मुलाबाळांना घेऊन या, मी विनंती करतो आग्रहानं. बरं का, सकुटुंब सपरिवार जाऊन बसा आणि मन लावून भागवत ऐका. मुलाबाळांची काळजी सोडून दिलीत तरी चालेल, इतकी मुलं चांगली होतात. एका भागवतानं लगेच होणार नाही आहे. बरं झालं म्हटले बुवा तुम्ही. हां, काही कीर्तनामध्ये येतात, राणीच्या बागेत मुलं खेळायला सोडून दिल्यासारखे सोडून देतात, मुलं दंगा करतात. असं आई वडील आपले निवांत ऐकत असतात, मुलं दंगा करतात. अहो, एक तर बाई परवा माझ्या भागवताला आल्या आणि तो मुलगा रडायला लागला. ताना होता 6 महिन्याचा, म्हणजे इतका लहान. माझ्या मांडीवर आणून ठेवला, तुम्ही म्हणलात म्हणून आणलाय म्हणली. तो आता रडतो, याला शांत तुम्ही करा म्हणला. आणि तो माझ्याकडे बघता बघता खरंच गप्प बसला. गंमत सोडून द्या, मला सांगायचा हेतू लक्षात घ्या की मुलाबाळांना घेऊन जा. याचा अर्थ असं, या इन्व्हायरमेंटमध्ये, या वातावरणामध्ये मुलाबाळांना लहानपणापासून थोडा वेळ जन्माच्या कीर्तनाला घेऊन जावं, अमक्या कीर्तनाला. म्हणजे त्यांना असं हे आपलं वाटायला लागतं. हे आपलं आहे, आपल्या संस्कृतीमध्ये, इट्स आवर कल्चर, आपली संस्कृती आहे असं वाटायला लागतं. आणि परिणामतः ती मुलं इथे रमायला लागतात. ती देशात जातील, परदेशात जातील, महान काही गाजवतील, पण इथे आल्यानंतर दत्त मंदिरात येतील, अभिषेकाची पावती करतील, अभिषेक सुरू असताना बाहेर बसतील, सोवळं नेसतील, दत्तप्रभूंच्या मस्तकावरती कमंडलूतून धार धरतील. त्यांना ते असं फॉरेनर वाटणार नाही, त्यांना ते फॉरेन वाटलं पाहिजे, हे आपलं वाटलं पाहिजे. ही जबाबदारी कोणाची बोला, आपलीच आहे ना.
इथे कोंडगावमध्ये साखरप्यामध्ये हे सांगण्याची गरज नाही हे मला कळतं आहे, कारण आपण हे सगळेजण करणारे आहातच. पण रेकॉर्डिंग चाललंय, कदाचित 10 वर्षानंतर कोणी ऐकलं आणि त्याला वाटलं आणि त्याचं उजाडलं समजा, त्या उपयोगाकरता मी हे बोलून ठेवलं. बरं, आज सकाळी काकड आरतीलाच एवढी गर्दी होती किंवा नंतरच्या दिंडीला इतकी गर्दी होती, त्यामुळे आपल्या इथे काही सांगायची गरज नाही आहे. पण मी सांगितलं नाही असं होऊ नये म्हणून मी सांगितलं. असो, एक प्रसंग घडतोय. ते म्हणाले ऐका, शुकदेव जेव्हा भागवत सांगायला बसले, शुकदेव महाराज भागवत सांगायला बसले, तेव्हा एक चमत्कार झाला. काय? अचानक अनेक विमानं खाली आली आणि त्या विमानातून अनेक देवता उतरल्या आणि त्या प्रत्येक देवतांनी आपल्याकडून आणलेले अमृताचे कलश राजासमोर ठेवले. हे कसे कलश आहेत? मोठे मोठे असे सोन्याचे कलश, त्याला चांदीचं झाकण, त्यात आणलेलं काय होतं? स्वर्गातून अमृत. कारण त्यांच्याकडे सरोवराचं सरोवर आहे. तो आपल्याला अमृत म्हणजे पंचामृत माहिती आहे फक्त, आणि अजिबात खपत नाही ते. बघा, मी पंचामृत सगळं संपलं असं फार क्वचित होतं. पुन्हा वाढायला आणणार. खरं अमृत जे चमचाभर घेतलं, पंचामृत नावाचं जे केमिकल आहे असं ते रसायन, ते चमचाभर जर आपण घेतलं तर आपला देह 1000 वर्ष अमर होतो असं म्हणतात. मी काही ते आणलेलं नाहीये. मग शेवटच्या दिवशी बाबा तुम्ही वाटणार आहात का? नाही, त्याच्यापेक्षा कॉस्टली वस्तू आणली ती मी देणार आहे तुम्हाला, आणि तुम्हाला 1 रुपये खर्च न करता ती मिळणार आहे. त्याच्यापेक्षा महत्वाची, कारण ते नाकारलं इथे असं वर्णन आहे. असे अमृताचे शेकडो कलश घेऊन अनेक देवता विमानातनं खाली उतरले आणि भराभरा भराभरा आपण कशी मंडळी आलात असे आणून समोर असे त्यांनी कलश ठेवले आणि राजाला नमस्कार केला. शुकदेवांना नमस्कार केला, राजाला नमस्कार केला आणि सांगितलं, बाबा रे, या कथेचा आयोजक तू आहेस ना राजा परीक्षिती? ते म्हणले, हो, शुकताला घडलेली घटना आहे. मग एक विनंती करू का? काय? एक आपण काम करूया. परीक्षिते कथां वक्तुं सभायां संस्थिते शुके सुधा कुंभं गृहीत्वैव देवास्तत्र समागमन. सुधा म्हणजे अमृताला सुधा म्हणतात. बघा, आपण जे सुधारस करतो, लिंबाचं ते लिंबू पिळून त्यात केशर घालून ते सुद्धा नव्हे, ते आपण आपल्या श्रद्धेने म्हणतो. जसं आपण मुलाला राजा म्हणतात ना, प्रत्येकाला आईला आपला मुलगा राजाच असतो, तसं ते आहे. लक्षात घ्या. खरं अमृत घेऊन आलेत आणि म्हणले, आमचं विनंती अशी आहे, तुला 7 दिवसानंतर परीक्षिती नावाचा महाभयंकर, परीक्षितीला सांगतायत त्या परीक्षिती, तुला 7 दिवसानंतर महाभयंकर असा तक्षक, चुकून उलट केलं मी, तक्षक चावणार आहे आणि तू मरणार आहेस ना, त्या मृत्यू दुःखानं तू भागवताला बसलायस ना? तू म्हणला, हो. मग एक काम कर, हे आमच्या जवळचे एवढे अमृत कलश आहेत ना, त्यांचा चमचाभर अमृत तू घेतलंस एकदा तर तू 1000 वर्ष अमर होशील. परत चमचाभर अमृत घ्यायचं म्हणजे रिचार्ज. तुला येईलच मेसेज की 2 दिवसांनी तुमचं हे बंद पडणार आहे हार्ट, ते परत हार्टचा रिचार्ज मारायचा 2 चमचे अमृत म्हणजे 1 चमचा. असा किती वर्ष जगशील विचार कर. तक्षक तुला येईल, चावेल, एक क्षणभर मरशील, लगेच बायकोला सांगायचं चमचावर अमृत टाक तोंडात, लगेच जागे. आणि तक्षकाला म्हणायचं, आता आलायस तर तू अमृत, तो तुला विष करेल, तू त्याला अमृत कर. थोडंसं गमतीनं बोलतोय मी. आणि हे आम्ही तुला दिल्याबद्दल तू आम्हाला काय देशील? कारण फुकट या जगात काही मिळत नसतं बरं का. आपण नुसतं म्हणतो फुकट फुकट फुकट. फुकट हा शब्द लक्षात घ्याल, फुकट आहे, इम्पॉसिबल आहे, शक्यच नाही हो. कुणी पैसे मोजायचे असा प्रश्न असू शकतो, पण फुकट, वीज फुकट आहे का हो? तुम्ही द्यायचे का मी द्यायचा हा प्रश्न असेल, पण कोणीतरी द्यावेच लागतात. काय शक्य आहे सांगा ना? फुकट काहीही नाही. तुम्ही श्रम केल्याशिवाय, तो दाणा पेरल्यानंतर श्रम केल्याशिवाय ते कणीस उगवत नाही. तुम्हाला श्रमाचं तरी दान करावंच लागतं. एका बीजा केला नाश, मग भोगिले कणीस तुकोबा. आणि या न्यायाने फुकट ही गोष्ट शक्य नाहीये. मग आपण असं करूया, हे अमृत मी तुला देतो आणि शुकदेवांच्या मुखातून जे कथामृत आत्ता सुरू आहे
ती कथा ऐकण्याची आम्हाला तू परवानगी दे. आमच्याकरता खुर्च्या मांड प्लॅस्टिकच्या. एवं विनिमये असं म्हटलंय त्यांनी जाते. बरं चालेल का? शुकदेवांनी राजाकडे पाहिलं आणि राजा पण शुकदेवांकडे पाहतो आणि म्हणतो महाराज काय करू? ते असं म्हणतात बघा, नुसतं कथेचं आयोजन झाल्याबरोबर अमृत आलं स्वर्गातनं. वा वा म्हणते. शुकदेव म्हणले यू आर फ्री, तू ठरव ना, माझं काही म्हणणं नाहीये. तू कथा ऐकायला बसलायस, तुला वाटलं नाही म्हणलं त्यापेक्षा मला एक 2 तांबे अमृतच ठेवतो, मला ते कथेची काही गरज नाही, तर बंद करतो मी कथा. सुरू केली आहे मी आत्ता सांगायला. जस्ट आत्ता 1 श्लोक झालाय. जन्माद्यस्य यतोन्वयादि तरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदाय यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. 1 श्लोक झाला आणि इतक्यात ते आलेत. जस्ट 1 भागवताचा श्लोक झाल्याबरोबर जरी अमृत येत असेल तर सगळं भागवत झाल्यावर काय येईल विचार कर. 1 दुसरा महत्वाचा मुद्दा, अमृत त्यांच्याकडे असताना ते कथेला का आलेत विचार कर. याचा अर्थ अमृतात काहीतरी डिफिशियन्सी असली पाहिजे ना, काहीतरी कमतरता असली पाहिजे ना. जे अमृतात नाही ते कथेमध्ये असलं पाहिजे, त्याशिवाय ते कथेला कशाला येतील? सरळ आहे की नाही? हो. मग काय आहे? आमचे गुरुजी नेहमी सांगतात अमृताच्या पानानं तो जो देह आहे तो दीर्घजीवी होतो. अमृताच्या पानानं ते जे लोक आहेत ना, कुठला जो देह मिळाला आपल्याला, समजा आपल्याला इंद्राचा देह मिळाला, समजा आपल्याला वरुणाचा देह मिळाला, आत्ता आपल्याला माणसाचा देह मिळाला, पण यक्षाचा देह मिळाला. हे विशिष्ट प्रकारचे देह, जसा माकडाचा देह आहे किंवा सापाचा देह आहे बरं का. त्या दहती ती देह, जो जळतो त्याला देह म्हणतात. जिवंतपणी चिंतेने जळतो, मेल्यावर चितेवर जळतो. जळणं हे क्रम ते म्हणून आपण म्हणाल बुवा नाही पुरतात ना. मग पुरतात म्हणजे काय? पुरल्यानंतर सगळे प्राणी त्याला खातातच ना, आणि खाताना ज्या वेदना होतात त्यात प्रत्येक तो सेल आहे ना तो वेदनेने जळतच असतो. त्या अर्थाने सुद्धा दहती इति देहा, असे सगळे देह आहेत. आणि त्या देहामध्ये, इंद्राच्या देहामध्ये जर आपण गेलो, थोडंसं आपल्याला हे 1 दिवस ऐकत गेलं की लक्षात येईल, क्लिअर व्हायला वेळ लागतो बरं का. हे सवयीचं नाही राहिलेलं आपल्याला. 100-200 वर्षापूर्वी हे कळत होतं आपल्याला, पण आता काही वर्षांमध्ये आपलं काय झालंय माहिती का, आपल्याला परलोकाचं ज्ञान जवळपास नाहीसं झालेलं आहे. आपल्याला दत्तप्रभूंशी बोलायचं आहे, दर्शन घेण्याची पद्धती आज जवळपास आपण विसरलो की दर्शन घेताना दत्तप्रभू बोलतात. प्रत्येकाचे बोलतात ते, आपण ते नीट लक्ष देत नाही काय बोलतात ते. पुन्हा पुन्हा हे ऐकत राहा, एकाकडून नाही अनेकांकडून ऐका. परिणाम असा होतो की आपल्याशी देव बोलायला लागतात. आजही स्वामी समर्थ अनेकांशी बोलतात. आपल्याला वाटतं चमत्कार नाही, आपल्याशी पण बोलतात ते. चिमणी चिव करते की नाही हो? आपल्याला वाटतं का ती आपल्याशी बोलतीये? नाही वाटत. का? ती आपल्याशी बोलती हा विचारच आपण कधी करत नाही. झाडं आपल्याशी बोलतात. अनेकांच्याकडे झाडं असतात, ती झाडं आपल्याशी बोलत असतात. त्यांच्यापर्यंत जा, त्यांच्यावरून असा हात फिरवा, 2 वाक्य बोला. एखाद्या झाडाला ट्रीटमेंट देऊन झाडं बरी करता येतात. म्हणजे मी आता इथे बसलोय ना, अमक्या तमक्याकडचं ते एखादं प्राजक्त झाड मरतंय, तर मी इथून त्याच्याशी बोलू शकतो. म्हणजे प्रत्येक जण बरं नाही तर आपल्याला वाटेल माझ्याजवळ काहीतरी सिद्धिविद्या असलं नाही, प्रत्येकाजवळ आहे. पण या प्रकारची विचारसरणी आपण विसरलोय. गेल्या 100-200 वर्षापूर्वी आपल्या लोकांना ही येत होतं. आज आपण केवळ भौतिक ज्ञानाने, रसहीन रसायनशास्त्र आणि जीवहीन जीवशास्त्र, जीव नसलेला असे काहीतरी आपण ते बटणी वनस्पतीशास्त्र असे काही शिकलोय की त्या शिक्षणाने आपल्याला तेवढं शिक्षण खरं वाटायला लागलं. आणि हनुमंतांशी त्या संजीवनी इत्यादी जडीबुटी बोलल्या हे आपल्याला खरं नाही वाटत आहे. त्या वैद्यांनी जेव्हा सांगितलं, लक्ष्मणाला शक्ती लागली आणि वैद्यांनी सांगितलं बाबा रे, हिमालयाच्या उत्तरेला तू जा, म्हणजे नॉर्थ ईस्टला, ईशान्य दिशेला जा, तिथे संजीवनी विशल्यकरणी आणि अजून एक वनस्पती आहे संधानी नावाची वनस्पती, जी हाडं जोडते. विशल्यकरणी म्हणजे काय झालं हे शोधून काढते, आणि संजीवनी म्हणजे जिवंत करते. या 3 प्रकारच्या अनेक आहेत, पण या 3 वनस्पती आहेत, त्या तू घेऊन ये. हे वाल्मिकी रामायणातलं सांगतोय मी आपल्याला. तो म्हणला ओळखायचं कसं?
ते म्हणले त्या रात्री चमकतात. असं चमकतात त्या रात्री, म्हणजे काजवा जसा चमकतो ना, जुगनू काजवा, तसे चमकतात, ही ओळख. आणि हनुमंत तिथे उतरले, जेव्हा लँड झाले तेव्हा त्या चमकत होत्या आणि चमकायच्या बंद झाल्या, एकदम बंद पडल्या त्या. हनुमंत तिथे गुडघ्यावर बसले खाली, वाल्मिकी वर्णन करतात, हात जोडले आणि प्रार्थना केली हनुमंतानी, या कार्याला आम्हाला आपली आवश्यकता आहे. रामकार्यामध्ये अशी अशी अडचण आली आहे, जगतावर संकट असणारा हा रावण आहे. तेव्हा रावणाला मारण्याला, रावणाचं पारिपत्य करायला रामराय तिथे गेलेत. पण त्यांनी मारलेल्या शक्ती नावाच्या बाणाने आमचा लक्ष्मण बेशुद्ध पडलाय. तेव्हा आपल्या मदतीची आम्हाला गरज आहे. आपल्याला जर हे योग्य वाटत असेल तर आपण आमच्यावर कृपा करा, कृपावंत व्हा आणि आपल्या मूळ रूपात दर्शन द्या. असं म्हटल्याबरोबर त्या पुन्हा चमकू लागल्या. हे लक्षात घ्याल की खूप आज माणूस माणसाशी बोलत नाही हो, वनस्पती काय बोलणार आहे? शेजाऱ्यांचे बोलत नाही का हो, ते आले होते. हे जे काही आज झालंय ना, त्याचा परिणाम असा झालाय माहिती का, आज डायलॉग एकमेकांशी, ज्याला आपण इंटरॅक्शन म्हणतो ना, ती आज बंद पडली. आणि भागवत पहिल्यांदा काय करतं तर आपली जगाशी इंटरॅक्शन सुधारतं. काय म्हणाले ज्ञानोबा, हे विश्वची माझे घर. आपल्या घरातल्या माणसांशी कसे वागतो आपण? आपल्या बायकोशी, आपल्या मुलांशी, आपल्या नातवंडांशी कसे वागतो सांगा? प्रेमानं वागतो की नाही? मग सगळेच जग आपलं आहे. हे विश्वची माझे घर, आणि आमचं कसं झालं, हे घरची माझे झालं की नाही तसं बरं? आणि भागवत परिणाम काय करतं लक्षात घ्याल, हे घरची माझे विश्व इथून आपल्याला कन्वर्ट करतं आणि विश्वची माझे घर. म्हणलं मग पलीकडचं विश्व, ते म्हणले शेजारचं घर. इतका मोठा आवाका आपला करतो. आणि हे ऐकलं परीक्षितीने. बरं, हे सांगतात. आणि परीक्षिती अनन्य शरण गेला. तो देवानं म्हणाला, तुम्ही अवश्य बसा भागवत ऐकायला, पण ते अमृत मला देऊ नका. का? किती काचांचे तुकडे इज इक्वल टू एक कोहिनूर हिरा असं साठलोट होईल, असा व्यवहार होईल सांगा. 1 कोट्यावधी काचांचे तुकडे, असे हल्ली ऍक्सिडेंट होतात ना मोठे मोठे, त्या काचांचे एवढे एवढे तुकडे होतात, अशा काचा असतात, त्या तुकडे तुकडे पडलेले असतात बघा. असे सगळे एकत्र केले, ट्रकभर काचा विरुद्ध 1 कोहिनूर हिरा, असा व्यवहार होईल का? असं त्यांनी लिहिलंय त्यांनी की क्व सुधा क्व कथा लोके क्व काच क्व मणिर महान. अहो, कुठे मणी, महान असा मणी, महान असा कोहिनूर सारखा हिरा आणि काचांचे तुकडे, असा व्यवहार होणार नाही. तसं या अमृताची आणि या कथामृताची तुलनाच होणार नाही, असं वेदव्यास लिहित आहेत. बरं, आणि म्हणून अत्यंत महान असा हा ग्रंथ मी सांगतो. पण त्यापूर्वी या ग्रंथाची महती सांगणारी एक गोष्ट सांगतो, ऐका. बद्रिकाश्रम या ठिकाणी 4 भावंड बसली आहेत. त्या 4 भावंडांची नावं सनक, सनंदन, सनत कुमार आणि सुजात, असे 4 जण बसलेत. कशाला बसलेत? एक त्यातला वक्ता होतो आणि विश्वनिर्मितीची प्रक्रिया सादर करतो. 3 उरलेले श्रोते होतात आणि एकाग्रतेने ऐकतात. परत दुसरा वक्ता होतो आणि 3 श्रोते होतात. असे 4ही उत्तम वक्ते आहेत, कारण तो 4ही उत्तम श्रोते आहेत. जो उत्तम ऐकतो, चांगल्या मुखातून ऐकतो आणि नेहमी ऐकतो, तो बोलायला लागला की कोणाला ऐकत नाही. हे लक्षातच ठेवा. आज बायको का ऐकून घेत नाही नवऱ्याचं माहिती का? नवरा कीर्तनाला जात नाही. हे मर्म आहे. गंमत बोल केली मी, भरभरून ऐका. अहो, रामचरित मानसामध्ये भरद्वाजाने सांगितलंय की राम विचारतात भरद्वाजांना, मी कुठे राहू, चित्रकूटावरती कुठे राहू, असा प्रश्न विचारतात.
ते म्हणाले जिनके श्रवण समुद्र समाना, ज्यांचे श्रवण कान समुद्रासारखे, समुद्रामध्ये कितीही पाणी आलं तरी कधी समुद्र ओव्हरफ्लो झालाय का? टाकी बंद करा वगैरे म्हणतो ना आपण, ओव्हरफ्लो झालं की टाकी बंद करा, टाकी बंद करा, असा कधी समुद्र ओव्हरफ्लो झालाय का? तसं कितीही वेळा कितीही लोकांकडून ऐकलं तरी ज्याचे कान ओव्हरफ्लो होत नाहीत, मोनोटोनस, सप्रेशन, कंडिशनिंग, बोरिंग असं ज्याला होत नाही अध्यात्म श्रवण करताना, तिथे रामराय राहतात. जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सरित सुभगाना, उनके हृदय बसहु रघुराया. जिनके हृदय कपट नाही माया, मोह नाही कपट नाही माया, उनके हृदय बसहु रघुराया. असे 4 जण कोण? सनक, सनंदन, सनत कुमार, सुजात, सनातन. आणि इतक्या त्यांच्या कानावरती बरं का दत्ता काका, नवनाथात शेवटच्या दिवशी आले, इथे ते पहिल्या दिवशी येतात. आत्ताच गिरनार पर्वताच्या पायथ्याजवळ आम्ही नवनाथ कथेला गेलो होतो बरं का, नवनाथ कथेला दत्ता काका आले होते. अजूनही कोणी आलं होतं का? इथलं नव्हतं बहुतेक, हां बरं का. तर मला दत्ता काकाने शेवटच्या दिवशी सेकंड लास्ट डेला प्रश्न विचारला. म्हणले बाकी सगळ्या रामायण असेल, बाकी सगळ्या कथांमध्ये नारद येतात, नवनाथात का नाही येत आहेत? म्हटलं तुम्ही आता विचारलं ना, आता येणारच आहेत. नारदच नवनाथ कथेची समाप्ती करतात बरं का. तसं शेवटच्या दिवशी नारद महाराज आले, तसं इथे पहिल्या दिवशी येतात. गोड असे स्वर ऐकू आले वीणेचे. महतीम नावाची वीणा आपल्या डाव्या खांद्यावर घेतली, उजव्या हातामध्ये चिपळी आणि छान तारा, तारांचा त्या उद्घोष करीत गोड स्वर वीणेचे, आणि मुखानं नाम घेत छान पितांबर कटीला नेसलेला आहे. गळ्यामध्ये स्वच्छ जानू आहे, अंडरलाईन. डोक्याचा चकचकीत गोटा, त्याच्यावरती गाईच्या खुरावेळा घेरा, त्याच्यावर सरळ अँटिना असावी, DTH अशी शेंडी. बाकी सगळ्यांच्या शेंड्या अशा बरं का, आमच्या गुरुजींच्या सगळ्यांच्या शेंड्या अशा, पण नारदांची एकट्याची शेंडी अशी आहे बरं का. पलीकडच्या ब्रह्मांडात काय गडबड चालली आहे त्यांना माहिती पाहिजे. हे नारद हे चिरंजीव आहेत बरं का. आत्ता मी हे बोलतोय, कदाचित तिथे क्षणभर येऊन पण जातील. काय नेमका माझ्याबद्दल चुकीचं बोलत नाही ना. जर माझ्यावर प्रेम असेल त्यांचं, आपल्या सगळ्यांवर प्रेम असेल, तर त्यांचं लक्ष असणारच आहे ना. प्रेम ज्यांच्यावर असतं त्यांच्यावर लक्ष ठेवणं ही जबाबदारीच आहे ना त्यांची. मग आपल्यावर प्रेम नाही आहे का त्यांचं? संतांना सगळेच आपले वाटतात, आपल्यावरही त्यांचं प्रेम, आपण कसे असू द्यात पण त्यांचं प्रेम आपल्यावर असणारच आहे ना. मुलं उर्मट असली तरी आई वडिलांचं प्रेम असतंच की नाही त्यांच्यावर. ते मुलं चांगली नाहीत म्हणून प्रेम नाही असं कुठं असतं का? कारण ते त्यांचं प्रॉडक्ट असतं, हे लक्षात घ्याल. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या पोटामध्ये 9 महिने वागवल्यानंतर आपोआपच तो पोटचे गोळे असतात ना त्यांच्या ते. म्हणून आपण कुणाच्या पोटचे गोळे आहोत? आपण ज्ञानोबा तुकोबांचे, देवर्षी नारदांचे आहोत. असं नुसतं मनात आणा की मनामध्ये असंच येतं की माझ्यावरती प्रेम आहे. क्षणभर ते येतील, नुसते तुमच्या माझ्याकडे बघतील आणि आशीर्वाद देऊन निघून जातील. कारण त्यांना खूप कथा ऐकायच्यात. राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर राधाधर मधुमिलिंद जय जय. रमा रमण हरी गोविंद, रमा रमण हरी गोविंद. रमा रमण हरी गोविंद, राधाधर मधुमिलिंद जय जय. कल्पना करा, सनक सनंदन किती पवित्र, ब्रह्मदेवाचे पहिले मानसपुत्र, आणि त्यांना नारद महाराज भेटायला आले. हे अतिशय एक चांगला कीर्तनकार आपल्याकडे आला तर आपल्याला एवढा आनंद होतो. मग या कीर्तनकारांचे आधी ज्यांची ही गादी मटवली जाते, वेदव्यासांचे आणि वाल्मिकींचे गुरु, ते आल्यावर काय आनंद झाला असेल. एक एक कीर्तनकार म्हणजे एन्सायक्लोपीडिया असतात बरं. इतकी माहिती असते, डोलेबोन नुसते बसले त्यांच्याजवळ इतकं ज्ञान असं कोंबून त्यांच्या गुरुजींनी त्यांनी अभ्यास करून मिळवलेला आहे माहिती. आपल्याला वाटतं काही नाही, नुसती टोपी घालून बसले ना. अहो ज्ञानाचा पुतळा असतो तो.
ही गुरुजी मंडळी बसले धनपाठी. अहो कोणी कोणी काय काय मंत्र आत्मसात केलेत आपल्याला काय माहिती. प्रत्येकाजवळ, फक्त मी या दोघांबद्दल बोलते, असं प्रत्येकाजवळ आमच्या उदयदादांजवळ केवढं ज्ञान भरलं असेल विचार करा ना या विषयातलं. एकही तक्रार नाही कोणाची. ते चुई पुई ठुई किती आवाज येतात बघा ना, अर्धा तास त्याच्यातच जातो. होतं की नाही बघा, मी गंमत नाही करत. मग कल्पना करा नारद आल्यावर काय वाटलं असेल. इतका आनंद झाला. हो कालिंदी तट पुलिंद लांछित, कालिंदी तट पुलिंद लांछित, कालिंदी तट कालिंदी तट पुलिंद लांछित, कालिंदी तट. वा बुवा. कालिंदी म्हणजे यमुना, तट म्हणजे तिचा तीर, आणि तिथली पुलिंद म्हणजे वाळू ज्याच्या अंगाला लागलेली आहे. असा खेळता खेळता तो बाळकृष्ण कालिंदी तट पुलिंद लांछित, अंगाला लागलेला, ती वाळू लागलेली. किती गोड नाव. हे विशेष नाम आहे भगवंताचं. नामही आहे आणि त्याचं विशेषण पण आहे. कालिंदी तट पुलिंद लांछित, सुरनुत पादारविंद जय जय, सुरनुत पादारविंद जय जय. रमा रमण हरी गोविंद, रमा रमण हरी गोविंद, राधाधर मधु मिलिंद जय जय, राधाधर मधु, राधाधर मधु, राधाधर मधु मिलिंद जय जय. नारायण 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 नारायण. अखंड भगवंताचं नाम ज्यांच्या मुखामध्ये नांदतंय अशा नारदांचा चेहरा आज बरोबर नव्हता. एरवी कायम प्रसन्न, नुसते प्रसन्न नव्हे, असं प्रसन्न कीर्तन करून लोकांना प्रसन्न करणार, देवाला नारायणाला धावत यायला लावून लोकांच्या वरती त्याची कृपा बरसवणारे. ध्रुवाकरता गेले भगवान नारायणांकडे आणि सांगितलं 5 वर्षाचं बाळ गेले 6 महिने तुमचा धावा करतोय, काय बसलाय नुसते, चला लवकर माझ्या क्लायंटला भेट द्या, माझा शिष्य आहे तो, चला लवकर. अहो नारद किंवा सगळे संत हे भगवंताच्या न्यायालयामध्ये आपली बाजू मांडणारे आपले वकील आहेत, लक्षात घ्याल. आणि एकही रुपया फी आपल्याकडनं मागत नाही. आपली बाजू ज्ञानोबा मांडतात, आपली बाजू तुकोबा मांडतात, नामदेव महाराज आपली बाजू मांडतात की कसाही असो माझा हा क्लायंट माझा आहे ना, याचं कल्याण करा. वाल्मिकींची बाजू कोणी मांडली सांगा ना भगवंताच्या दरबारात, की माझा हा जो अशील आहे, जो मुळात सुशील नाहीये. वाल्मिकी रामायण, चिंचवड आठवा, मुग्धाताईंनी आयोजित केलं होतं चिंचवडच्या असंच मोठं ग्राउंड. नारद महाराज सांगतात की माझा हा जो
शिष्य आहे वाल्मिकी वाल्या, तो मरा 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 म्हणतोय, मरा 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 असं म्हणतोय, मरा 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 असं म्हणतोय. तेव्हा विनंती एवढीच आहे, देवा तो पहिला म आहे तो काढून टाका आणि शेवटच्या राच्या शेवटी ठेवा. मग झालं काय, राम 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 राम. आणि आता सगळं जपात काउंट झालं. आणि किती अहो देवाचे काउंटिंग मशीन बंद पडले, जपा करता नोटा करता नव्हे. आणि केवढे वाल्मिकी मोठे झाले, त्यांच्याकडनं एक महान ग्रंथ रचला गेला ते नारद महाराज. 5 वर्षाच्या मुलाला आपल्या रदबदलीनी आपली एक सामर्थ्य संपन्नता वापरून भगवंताला दर्शन द्यायला भाग पाडणारे असे नारद महाराज आज मात्र नाराज होते असं इथं दिलंय. कारण त्यांनी नारदांनी नमस्कार केला. कारण असं आहे की हे सनक सनंदन ही 4 भावंड आहेत ना, ती नारदांपेक्षा मोठी आहेत वयाने. आधीची मुलं कोण ब्रह्मदेवाची, तर सनक सनंदन हे ऋषी, आणि नंतरचा मुलगा कोण, मानसपुत्र कोण, तो नारद. म्हणजे ज्युनियर आहेत हे सिनियर आहेत. आणि ज्युनियरनी सिनियरना नमस्कार का करायचा माहितीये, आपल्या आधी ते महान ठरले म्हणून. लक्षात घ्या, लहान मुलांनी मोठ्या माणसांना का नमस्कार करायचा. काही वेळा मोठा महान नसतो, साधा असतो, पण तरी लहान मुलांनी का विचार करा ना. का माणसाचा देह त्याला आपल्या आधी प्राप्त झाला, याचा सरळ अर्थ असा त्याची पुण्य आपल्या आधी भरली आहे, आपली नंतर भरली आहे, म्हणून त्याला नमस्कार करायचा. संन्यासामध्ये सुद्धा ज्याने आधी संन्यास घेतला त्याला नंतरच्या संन्याशाने नमस्कार आहे, कारण तो सिनियर मोस्ट आहे. संन्यास घेण्याकरता जे पुण्य लागतं ते त्याचं आधी भरलं माझ्यापेक्षा, म्हणून मी नमस्कार करायचा. मी जर संन्यास घेतला तर बोलतोय, बोलण्याचा भाव असा. आणि ते म्हणाले, कुमारा ऊचू, कुमार म्हणाले, नारदा आज तुमचा चेहरा बरोबर दिसत नाहीये. मी बरोबर 2 तासांनी प्रवचन थांबतो, आज 5-7 मिनिटं पुढे गेली तरी का थांबलं नाही, आणि चहा तर तिकडे वाट बघतोय. असं वाटतंय का तुम्हाला नारदा? कथम ब्रह्मन दीनमुख कुतश्चिंता पुरो भवान त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चा गमनंतव इदानीं शून्य चित्तोसी गतवित्तो यथा जनः तवेदम मुक्त संगस्य न उचितम वद कारणम. चेहरा म्लान का झालाय? नारद म्हणाले, सांगतो, पण माझा चेहरा म्लान झालाय हे सांगण्यापूर्वी बाकीच्यांचे चेहरे जरा नीट करतो, एक 15 मिनिटाचा ब्रेक घेतो, सगळ्यांना चहा देतो, आणि मग नारद सांगतात, मी माझ्या दुःखाचं कारण सांगतो. आणि इथे नारद महाराज आपल्या स्वस्य दुःखस्य कारणम ते सांगतायत. काय नेमकं कारण आहे त्याचा विचार आपण एक 15 मिनिटांनी करूया.